हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेतच असाल? ओके, तर चला तुम्ही आतापर्यंतचे आपले जे दोन टॉपिक झालेले आहेत, लिनियर इक्वेशन त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे बघितले असाल. त्यावरचे डीपीपी पण सॉल्व्ह केले असतील. नसतील बघितले तर अगोदर ते PW महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, तिथे जाऊन बघा. आणि त्यानंतर आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक तिसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. बेटा, हा जो टॉपिक आहे बोर्डमध्ये याचं वेटेज 8 मार्काचं आहे. 8 मार्क्स विथ ऑप्शन, राईट. अरिथमेटिक प्रोग्रेशनचं वेटेज आहे 8 मार्क्स विथ ऑप्शन. तर हा टॉपिक आपण आज सुरू करूयात, राईट. चला, तर या टॉपिकमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत सर? तर या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत, सर्वात पहिला जो सब पॉइंट आहे तो आहे सिक्वेन्सेस काय असतात. त्यानंतर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असतं, त्याची nth टर्म काय असते. त्यानंतर सम ऑफ nth टर्म आणि प्रिव्हियस इयर बोर्ड एक्झाम क्वेश्चन, जे की खूपच महत्वाचे आहेत. चला, तर बघा, सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय असतं हे बघा. तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, तर हा जो सिक्वेन्स आहे हा नेचरमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला आढळून येईल, राईट. जसं की बघा, हा सनफ्लावर आहे, राईट. तुम्हाला माहिती सर्वांना, सूर्यफूल, सनफ्लावर. यामध्ये ही जी ब्युटी दिसते ना सनफ्लावरची, ही कशामुळे बेटा? यामध्ये हा सिक्वेन्स फॉलो केलाय बघा, एक पर्टिक्युलर सिक्वेन्स फॉलो केलेला आहे आणि त्यामुळे हे एवढं ब्युटिफुल दिसतंय. सेकंड एक्झाम्पल आहे हनीकॉम, राईट. हनीकॉम मध्ये पण एक प्रॉपर सिक्वेन्स फॉलो केला जातो. यामध्ये ऍक्च्युली हा जो एक हेक्सागॉन दिसतोय तुम्हाला, एक हेक्सागॉन एक शेप दिसत असेल बघा इथं, हा बघा एक है ना, एक हेक्सागॉन आहे. तर यामध्ये ना बेटा रिंग्स असतात वेगवेगळ्या, राईट. तर पहिल्या रिंग मध्ये एक हेक्सागॉन असतो, तर दुसऱ्या रिंग मध्ये सपोज तुम्ही आता याच्या आसपास जर रिंग काउंट केले ना, तर 6 येतील बघा. हे 1 2 3 4 5 आणि 6, राईट. त्याच्या बाहेर आणखी एक सेकंड रिंग, सॉरी थर्ड रिंग आहे, त्यामध्ये 12 तुम्हाला हेक्सागॉन्स मिळतील, नंतर 18. तर अशा पद्धतीने एक सिक्वेन्स फॉलो केला जातो हनीकॉम मध्ये, आणि म्हणून ते पण एकदम ब्युटिफुल दिसतं, राईट. तिसरं एक्झाम्पल आहे जे की खूप फेमस आहे, जे की पिरॅमिड आहे. यामध्ये पण जे ब्रिक्स आहेत ना, ते एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये अरेंज केलेले असतात, आणि म्हणून आपल्याला पिरॅमिड असा दिसतं, राईट. तर बघा, आपल्या सराउंडिंग मध्ये सिक्वेन्सचा खूप जास्त यूज आहे, तर आपण पण सिक्वेन्स स्टडी करायला पाहिजे ना. येस. चला, तर मॅथ्स मध्ये सिक्वेन्स कसा आहे ते आपण बघूया. मॅथ्स मध्ये जर एक्झाम्पल बघितलं मी, सपोज एक एक्झाम्पल माझ्याकडे 1 2 3 4 असे काही नंबर्स मी इथं लिहिले, राईट. तुम्हाला तुम्ही याचे येणारे नेक्स्ट नंबर सांगू शकता का? हो सर, सांगू शकतो ना, एकदम सोपं आहे. हे तर नॅचरल नंबर्स दिसत आहे आम्हाला सर्व, है ना. बघा, 1 2 3 4, नंतर येणारे नंबर काय? 5 6 7 8. अच्छा, हे तर एकदम सोपं झालं आहे ना. चला, मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो. आता बघा, सपोज मी असं एक्झाम्पल लिहिलं, 1, नंतर आहे 4, नंतर आहे 16, नंतर आहे 64. सांगू शकता? हो सर, समजलं आम्हाला. इथं काय केलं तुम्ही? 4 4 4 4 ने मल्टिप्लाय केलेलं, राईट. 1 पासून स्टार्ट झालंय, पण नंतर 4 ने मल्टिप्लाय झालेले. त्याच्यानंतरचे पण नंबर्स आम्ही सांगू शकतो. अच्छा, आता सांगा बरं, सपोज मी एक सिक्वेन्स घेतला आता, 1, नंतर आहे 4, नंतर आहे 9, नंतर आहे 16. आता सांगू शकता का? हो सर, समजलं. काय? हा स्क्वेअर सिरीज आहे बेटा, ही है ना, नॅचरल नंबर. 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, है ना. स्क्वेअरची सिरीज आहे, तर आपण नंतर येणारे नंबर सांगू शकतो. बरं, आता एक नंबरचा पॅटर्न लिहितो मी बघा. इथं आहे सपोज 2, इथं असेल 4, इथं असेल 9, इथं असेल 15, इथं असेल 23, इथं असेल 39. आता सांगू शकता का बघा? अरे, 2 नंतर 4 झाला, इथं 2, इथं 5 चा डिफरन्स आहे, इथं 6 चा आहे, इथे 8 चा आहे, आणि इथे इथे तर डायरेक्ट डायरेक्ट 16 चा दिसतोय. सर, इथे काही समजत नाही है ना. येणारे नंबर्स आम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत आहे. का करू शकत नाहीये? कारण इथं असं काही पर्टिक्युलर रूल लावलेलाच नाही त्यांनी. असेच कुठले जे मनात आले ते नंबर घेतलेले, राईट. पर्टिक्युलर रूल लावलेलाच नाहीये, त्यामुळे आपण इथं प्रेडिक्टच करू शकत नाही. तर आपल्याला आहे ना, मग अशा टाईपचे जे पॅटर्न्स आहेत ना, ते स्टडी करायचेच नाहीयेत. अशा टाईपचे पॅटर्न आपण ना स्टडी करणारच नाहीयेत, राईट. तर बघा, ऍक्च्युली सिक्वेन्स म्हणजे काय असतं मग सर, ते सांगा ना आम्हाला आता, है ना. तर बघा, सिक्वेन्स म्हणजे काय असतं मग? इट इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स. सिक्वेन्स काय असतं? अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. ओके, अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन पर्टिक्युलर ऑर्डर. हे लक्षात आलं?
एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये नंबरची अरेंजमेंट करणं म्हणजेच काय असतं, सिक्वेन्स असतं. ओके, अच्छा. तर मग हे सर्व सिक्वेन्सेस आहेत, राईट. हा पण तर एक सिक्वेन्सच आहे, कारण यामध्ये आपण नंबर्स अरेंज केले फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पोझिशनला. बट यामध्ये असं काही पर्टिक्युलर रूलच नाहीये, त्यामुळे अशा टाईपचे सिक्वेन्सेस आपण स्टडी नाही करणार आहे, हे स्टडी करणार आहे आपण, राईट. जिथं काहीतरी पर्टिक्युलर रूल आहे त्यामधले पण स्पेसिफिक मी सांगतो तुम्हाला कोणते स्टडी करणार आहे आपण, ठीक आहे. तर बघा, ते स्टडी करण्याच्या अगोदर आपण थोडंसं ना याचे पोझिशन्स जे आहेत ना ते एकदा माहिती करून घेऊया. जसं बघा, हा फर्स्ट पोझिशनला आहे, मग याला मी काय म्हणणार, T1 म्हणणार, राईट. याला मी काय म्हणणार, T2. इथं काय असेल, T3. हा असेल T4 अँड सो ऑन, राईट. म्हणजे पोझिशन त्याच्या टी काय, टी म्हणजे टर्म, राईट. टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4 आहे ना. आपण जर एखादा सिक्वेन्स लिहिला तर त्यामधल्या ह्या टर्म्स आहेत, बाकी असं वेगळं काही नाही, ठीक आहे. तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की सिक्वेन्स काय असतो. सिक्वेन्स म्हणजे अरेंजमेंट ऑफ नंबर इन अ पर्टिक्युलर ऑर्डर, राईट. पण आपण कोणत्या टाईपचे सिक्वेन्स स्टडी करणार आहे, ज्यामध्ये पर्टिक्युलर रूल पण वापरलेला असेल, हे असं, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या टर्म्स पण ओळखता येतील, अशा टाईपचे सिक्वेन्सेस आपण स्टडी करणार आहोत. तर चला पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला असे काही एक्झाम्पल्स देतो आहे ना. असे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत बघा. सपोज मी आता इथे ना एक सिक्वेन्स लिहितो, 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन, राईट. अच्छा, इथं बघा बरं, काही लक्षात येतं का तुमच्या, त्या 2 नंतर जो 4 आला ना, त्यामध्ये मी जर 2 ॲड केला तर 4 मिळतोय मला. 4 वरून 6 कसा मिळेल, इथे पण मी 2 ॲड करतो. अच्छा, लॉजिक लक्षात आलं. यांनी कोणता पर्टिक्युलर रूल वापरला ना, तो आमच्या लक्षात आलाय सर. म्हणजे आम्ही नेक्स्ट टर्म ओळखू शकतो. आता नेक्स्ट टर्म 14 आहे, लगेच नंतर 16 आणि असं असं कंटिन्यू होत जाणार आता हे. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे ना, इथे एक पर्टिक्युलर रूल फॉलो केलेला आहे. तो रूल काय आहे बघा, +2 +2 +2 +2 करत जा. म्हणजे प्रिव्हियस टर्म मध्ये 2 ऍड करा म्हणजे आपल्याला नेक्स्ट टर्म मिळेल, राईट. तर हा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे यार. यामध्ये ना प्रत्येक नंबर्स मध्ये, प्रत्येक 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मध्ये ना एक काहीतरी नंबर ऍड केलेला आहे, राईट. तर अशा टाईपच्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, मग अशा टाईपच्या सिक्वेन्सला आपण म्हणतो एपी, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन, जिथे की डिफरन्स जो आहे ना, प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजे. थोडंसं मागच्या स्लाइडला जाऊ आपण. इथं बघा है ना, इथं काय, इथं 4 ने आपण मल्टिप्लाय केलं होतं, राईट. इथं काय केलं, 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर. हे पण सिक्वेन्सेस आहेत, तो पण सिक्वेन्स आहे, पण फरक काय, यामध्ये कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म घ्या, कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. 2 2 2 2 2 जे काय असेल ते, राईट. डिफरन्स किती असू शकतो, तो 2 असेल किंवा 3 असेल किंवा 9 असेल किंवा -1 असेल, पण कॉन्स्टंट असला पाहिजे, राईट. त्याच सिक्वेन्सला आपण काय म्हणणार, एपी म्हणणार. आता दुसरं एक्झाम्पल बघा. सपोज मी आता असं एक्झाम्पल लिहितो. एक एक्झाम्पल माझ्याकडे 3 3 3 3. का याला आपण एपी म्हणणार, बघा बरं एकदा. एपी म्हणता येईल का, हो सर म्हणता येईल ना, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय सांगितलं होतं की कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, सेम असला पाहिजे. मग यामध्ये डिफरन्स किती, 0 आहे ना, बघा ना, 3 आणि 3 0, म्हणजे 0 ऍड केलं तर मला पुढची टर्म मिळेल. इथं पण 0, इथं पण 0. मग तुम्ही तर म्हटले होते ना की ती जे कॉन्स्टंट डिफरन्स आहे तो काही पण असू शकतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 आहे ना, मग इथं 0. मग याला पण मी एपी म्हणणार, राईट. अच्छा, थांब, आता तिसरं एक्झाम्पल देतो. तिसरं एक्झाम्पल, सपोज माझ्याकडे आहे 5, इथं असेल 3, इथं असेल 1, इथं असेल -1, इथं असेल -3. सांगा बरं मग आता. अरे सर थोडंसं अवघड आहे, थोडा वेळ लागेल. ठीक आहे, तुम्ही वेळ घ्या आणि मला सांगा. बघा, यामध्ये मी जर -2 ऍड केलं तर 3 येतं. आणखी -2 करा, 3 - 2 1. अच्छा, आणखी -2 करा, -1. हा समजलं सर. -1 आणि -2 -3. एकदम बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला इथं पण डिफरन्स काय येतोय, कॉन्स्टंट आहे. भलेही तो निगेटिव्ह आहे पण कॉन्स्टंट आहे. सर आता आम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन समजलेली आहे आणि आम्ही ती लिहू शकतो. काय असेल मग अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन, ते डेफिनेशन अशी असेल,
अ सिक्वेन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अ सिक्वेन्स, तो एक सिक्वेन्सच आहे. अ सिक्वेन्स इन विच difference between sequence in which a difference between any two consecutive term, difference between any two consecutive term is constant, है ना? difference between any two consecutive term is constant. तर अशाच सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? एपी म्हणतो, राईट. आणि तो जो डिफरन्स आहे त्याला आपण कशाने डिनोट करतो? त्याला आपण डिनोट करतो डी, राईट. तर इथं लिहितो मी बघा, कॉमन डिफरन्स जो आहे ना, सो कॉमन डिफरन्स जो आहे तो असतो डी, राईट. कॅन बी, कसा कसा असू शकतो तो? इट कॅन बी पॉझिटिव्ह, इट कॅन बी निगेटिव्ह, है ना? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. इथं बघितलं ना आपण, हे बघा, इथं काय पॉझिटिव्ह, इथं काय झिरो, इथं कसं आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे हे झालं अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम नाही. आता समजा बघा, याच्यावर एक्झाम्पल कसे येतात सर एक्झाम मध्ये? थिअरी तर आम्हाला समजली, पण एक्झाम मध्ये कसे येणार क्वेश्चन? बघा, क्वेश्चन असे येतात. समजा तुम्हाला एक मी सिक्वेन्स दिला, सपोज हा सिक्वेन्स दिला, आणि मी तुम्हाला सांगितलं की चला आता मला याच्या ना नेक्स्ट टू टर्म सांगा. नेक्स्ट टू टर्म कशा काढणार सर? सोपं आहे. काय करणार तुम्ही? प्रिव्हियस टर्म मध्ये फक्त डिफरन्स ऍड करा. जसं की आता बघा, समजा 16 नंतर मला 2 टर्म फाइंड आउट करायला सांगितल्या, है ना? मग मी काय करणार? 1 2 3 4 5 6 7, है ना? 7 टर्म्स ऑलरेडी आहेत माझ्याकडे. म्हणजे मला T8 फाइंड आउट करायला सांगितलं, T8. तर मी काय करणार? T7 प्लस डी, म्हणजे 7th टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करणार. सोपं एकदम. T7 काय माझ्याकडे 16 आहे आणि डी किती आहे 2 आहे, म्हणजे किती येईल 18. एकदम सोपं, है ना? असंच जर मला T9 विचारलं असतं तर मग सर, मग प्रिव्हियस टर्म काय T8 आहे ना, T8 मध्ये 2 टाका ना, म्हणजे डिफरन्स टाका, म्हणजे किती येईल T8 18, 18 प्लस 2 20. अरे हे तर एकदम सोपं झालं सर आता, है ना? म्हणजे सिंपल आहे. नेक्स्ट टर्म्स फाइंड आउट करायचे ना, प्रिव्हियस टर्म मध्ये फक्त डिफरन्स ऍड करा, तुम्हाला नेक्स्ट टर्म मिळेल. येईल ना करता आता? चला, तर सॅम्पल क्वेश्चन्स बघूया आपण. बोर्ड एक्झाम मध्ये कसले क्वेश्चन विचारलेले आहेत. हा क्वेश्चन बघा एकदा. बोर्ड एक्झाम 2017 मध्ये विचारलेला. स्टेट वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन और नॉट. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही त्यावरच डाऊट आहे, है ना? ते चेक करायचं तुम्हाला आहे की नाही. कसं ओळखायचं? हा सोपं आहे सर. जर कुठल्याही 2 टर्म मधला आम्ही कॉमन डिफरन्स काढून बघितला आणि तो जर कॉन्स्टंट आला ना तरच अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, नाहीतर नाही. चला तर मग स्टार्ट करू. बघा, याला मी काय म्हणणार? T1. तर इथं लिहा आता T1 काय? मग T1 इज 3, T2 किती आहे? T2 इज 6, T3 किती? T3 इज 4, T4 किती? 24. चला कॉमन डिफरन्स काढून बघूयात ना आपण. कॉमन डिफरन्स T2 मायनस T1, बघा बरं किती येतो? 6 मायनस 3 इज इक्वल्स टू 3. अच्छा, आता T3 मायनस T2 करू. काहीतरी चुकलं. हा T3 12 आहे ना, एकच मिनिट. T2 बरोबर घेतला मी, इथं 12 आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. T3 आपला 12 आहे. बघा इथं, आता मी घेतो इथं 12. मग हा 12 मायनस T2 काय? T2 इज 6. अरे हा तर गडबड झाला ना. इथं डिफरन्स आला 3, इथं डिफरन्स आला 6. हे तर चालत नाही आपल्याला. डिफरन्स कसा पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. मग इथं काय लिहिणार मी आता? कॉमन डिफरन्स. इथं लिहितो मी हिअर कॉमन डिफरन्स डी इज नॉट कॉन्स्टंट. एका ठिकाणी 3 आला, एका ठिकाणी 6 आला, म्हणजे हे चालतं का आता आपल्याला? नाही. सो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज नॉट एपी, राईट? गिवन सिक्वेन्स इज नॉट एपी. क्लिअर आहे ना? एकदम सोपं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्झाम मध्ये कसा विचारतात. बघा हा क्वेश्चन.
इन द एपी, हा एपी तुम्हाला दिलेला आहे, एपी दिला म्हणजे एपी आहेच तो आता आहे ना, 2 -2 -6 -10, कॉमन डिफरन्स डी, कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा यार, किती सोपा क्वेश्चन आहे. काय करणार आपण, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म घ्यायच्या, कुठल्याही दोन घ्या, तुमच्या फेवरेट कुठल्याही घ्या. तर मला ह्या दोन आवडतात, घेऊन टाक ना. मग काय करायचं, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस टर्म, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॉमन डिफरन्स, हा आपला गावठी फॉर्म्युला आहे हा काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. डी इज इक्वल टू काय, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. नेक्स्ट टर्म म्हणजे आपण ज्या कन्सिडर केल्या त्यामधली नेक्स्ट ही आहे -6 मायनस प्रिव्हियस टर्म -6 मायनस मायनस +2 म्हणजे किती येणार, -4. हा तर MCQ आहे ना सर, हे थोडी लिहायचं असतं आपल्याला, हे फक्त आपल्याला इझिली आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी आन्सर आलं -4. झालं ना. नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म म्हणजे काय, कॉमन डिफरन्स, आणि आन्सर मिळालेले -4. एकदम सोपा होता जरा क्वेश्चन. आता बघा पुढचा, राईट द नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ द एपी हुज फर्स्ट टर्म इज 3 अँड द कॉमन डिफरन्स इज 4. अरे किती सोपे सोपे क्वेश्चन देता अरे बोर्ड एक्झाम मध्ये. बघा 2017 मध्ये आलेला आहे. फर्स्ट टर्म म्हणजे T1 लाच आपण ए म्हणतो, बरं त्याची सवय करून घेऊ आपण आता. T1 म्हणजेच ए, किती आहे 3. कॉमन डिफरन्स आपल्याला दिलाय, किती कॉमन डिफरन्स 4. मग काय विचारलं, राईट द नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ द एपी हुज फर्स्ट टर्म दिलेली, फर्स्ट टर्म जर दिली आहे आपल्याला, नेक्स्ट 2 विचारलंय म्हणजे T2 आणि T3 विचारलंय. अरे सोपं आहे ना. हे बघा T2 काय असतो मग, T1 प्लस डी. T1 किती आहे बरं मग 3, आणि डी टाका बरं त्याच्यामध्ये, किती येईल मग 7. काय अवघड होतं बरं या क्वेश्चन मध्ये. अच्छा आता T3 बघा बरं काय येईल, T3 काय असतो मग T2 प्लस डी. T2 किती, T2 आला 7, 7 प्लस 4 किती येईल मग 7. झालं आन्सर. काय होतं बरं याच्यात, है ना. मग इथे काय लिहिणार मी, सो देअरफॉर बघा, देअरफॉर नेक्स्ट 2 terms are 7 and 11. तर इथं लिहिणार मी 7 and 11. एकदम क्लियर. एनी डाउट, किसी को एनी डाउट, नो डाउट. ठीक आहे, फिर हे बघा, हे झालं आपलं फायनल आन्सर. एकदम सोपा. हा पण बोर्ड एक्झाम मधला क्वेश्चन आहे ना. आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन्स बघितले ना ते सर्व एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन यार. याच्या व्यतिरिक्त काय येणार असं एक्झाम मध्ये है ना. हे जर तुम्हाला येत असेल ना तर हा टॉपिक एकदम सोपा आहे आपल्यासाठी आता. ठीक आहे, चला बघा आणखी काही क्वेश्चन. सर फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ एन एपी. अच्छा इथं एक तुम्हाला ना काही नंबर्स दिले आणि त्यानंतरचे पुढचे 2 टर्म तुम्हाला विचारले, पुढच्या 2 टर्म. मग कसं करायचं सर याला, सिंपल आहे ना. T1 तर तुम्हाला माहिती आहे, सो T1 म्हणजेच ए, हे लक्षात ठेवा. किती आहे 4. T2 किती, T2 दिलाय सर आम्हाला 9, नंतर आहे 14, राईट. T2 आहे 9 आणि नंतर 14. T2 इज इक्वल्स टू 9 आणि T3 इज इक्वल्स टू 14. ओके सर. आता T4 फाइंड आउट करा म्हणताय, T5 पण फाइंड आउट करा म्हणताय सर. कसं करायचं तुम्ही सांगू शकता का. बिलकुल सांगू शकतो. बघा आता T4 फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सिंपल रूल काय सांगितला मी, प्रिव्हियस टर्म प्लस डिफरन्स. अरे तर मग डिफरन्स फाइंड आउट करावा लागेल ना अगोदर. ठीक आहे मग थांब थोडं, डिफरन्स फाइंड आउट करतो. डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा, आता डिफरन्स फाइंड आउट, आता एपी आहे हे दिलेलं आपल्याला, चेक नाही करायचं. कुठल्याही 2 टर्मचा कॉमन डिफरन्स घेऊन टाका, कुठल्याही 2चा म्हणतो मी हा, एकदाच घ्या. तर बघा मग आता, सो डी इज इक्वल टू, इथं लिहितो मी कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू, कुठले घ्या तुमचे फेवरेट, T3 मायनस T2. नाही सर हे सोपे सोपे घेऊ ना आपण, ठीक आहे घेऊन टाका मग. T2 मायनस T1 किती मग सर 9 मायनस 4 किती येतो मग 5. सर कॉमन डिफरन्स 5. एपी आहे ना, कुठलेही 2 टर्मचा घ्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा 5 येणार आता, कारण ते एपी राईट. डिफरन्स मिळाला मग मला T4 फाइंड आउट करायचं सर. T4 काय येईल मग, T4 सोपा येणार आहे, T3 प्लस डी. T3 किती आहे, T3 14 आहे आणि डी किती 5, म्हणजे आन्सर काय येणार आपलं 19. सिमिलरली T5 विचारलं, T4 प्लस डी करणार, सो T4 किती आहे 19, डिफरन्स किती 5 म्हणजे किती येईल 24, म्हणजे फायनल आन्सर लिहू शकतो तुम्ही आता, बिनधास्त लिहू शकतो. बघा देअरफॉर नेक्स्ट 2 टर्म्स आर, नेक्स्ट
टू टर्म्स आर कोणत्या कोणत्या 19 अँड 24 19 अँड 24 तर हे झालं आपलं फायनल आणि फायनल आन्सर एकदम फायनल आन्सर ठीक आहे एकदम सोपा बघा आता काहीच नाही यामध्ये काही टर्म्स आपल्याला दिले नेक्स्ट टर्म विचारली डिफरन्स काढून घ्या ऍड करत राहा प्रिव्हियस टर्म मध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल सर हे तर ठीक आहे पण मला एक सांगा थोडं माझ्या डोक्यात एक प्रश्न आला असाच तुम्ही तर म्हणताय की नेक्स्ट टू टर्म साठी असं करायचं पण जर आम्हाला असं विचारलं सर की इथली 10th टर्म काढून दाखवा मग काय करायचं सर आता आपल्याला तर फक्त 3च टर्म माहिती आहे 10th टर्म तर इकडे खूप लांब असेल ना सर मग 10th टर्म फाइंड आउट करण्यासाठी मला 9th टर्म कुठं माहिती तुम्ही काय सांगितलं T5 फाइंड आउट करायचं ना T4 प्लस डी करा T4 साठी T3 प्लस डी करा 10th टर्म साठी T9 प्लस डी पाहिजे ना मग T9 तर नाही आपल्याकडं मग काय करायचं सर अशा वेळेस काय करायचं सांगतो बघा आता अशा वेळेस काय करायचं यासाठी आपण एक फॉर्म्युला बनवूया याला जनरलाइज करू ना मग याचा पॅटर्न आपण अगोदर स्टडी करू आता आणि एक परमनंट फॉर्म्युला बनवूया कुठल्याही नंबरची जर तुम्हाला टर्म विचारली ना मग तर फाइंड आउट करता आली पाहिजे कुठल्याही नंबरची विचारली तर फाइंड आउट करता येईल असा एक जनरल फॉर्म्युला बनवू आता बघा स्टडी करू आपण एखादा एपी बघू ना काय मिळतं त्यामधून एखादं सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण समजा मी एक्झाम्पल घेतलं 5 10 15 20 25 बस ना एवढे नंबर हा आता मी इथे ना एक काम करतो याला म्हणतो मी T1 राईट आणि T1 म्हणजेच हा ए असतो बरोबर ना हा आहे माझा T2 हा असेल आपला T3 हा असेल T4 बरोबर आहे ना हा असेल आपला T5 ठीक आहे तर यामधला कॉमन डिफरन्स माझ्या लक्षात आलाय किती आहे कॉमन डिफरन्स इथे कॉमन डिफरन्स किती आपला इथे कॉमन डिफरन्स आहे 5 ओके सर कॉमन डिफरन्स तर मिळाला आपल्याला काय करायचंय एक जनरल फॉर्म्युला बनवायचा आहे कॉमन डिफरन्स 5 आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं कुठली टर्म फाइंड आउट करायची जसं की आता T2 फाइंड आउट करायची मला मी काय करणार मग T2 इज इक्वल्स टू T1 प्लस डी है ना T1 प्लस डी T1 किती आहे 5 5 प्लस 5 काय येणार मग डी सर हे तर समजलं आम्हाला बरं ठीक आहे आता मी T3 लिहितो T3 काय येईल मग T2 प्लस डी T2 किती आपला T2 आहे T2 10 10 प्लस 5 म्हणजे किती येईल 15 सर हे प्रिव्हियस टर्मवर डिपेंडंट नको आहे आम्हाला जर प्रिव्हियस टर्म माहीत नसेल तर खूप गोंधळ होईल मग एक काम करू आपण बघा कुठल्याही एपी मध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म तर माहीत असेल की नाही फर्स्ट टर्म जर माहीत नसेल तर एपी स्टार्टच कसा करणार तुम्ही फर्स्ट टर्म माहीत असणार मग आपण काय करू हा जो फॉर्म्युला आहे ना याला फर्स्ट टर्म घेऊ इथं नेहमी फर्स्ट टर्मवर डिपेंड ठेवूया इथं नेहमी फर्स्ट टर्मच्या रेफरन्समध्ये कसं फाइंड आउट करतील ते बघू आता बघा समजा मला आता इथे विचारलं T5 फाइंड आउट करून दाखवा T5 तर मी आता T4 नाही घेणार T4 नाही घ्यायचं मला आता फर्स्ट टर्मचा यूज करून घ्यायचं नेहमी आहे ना मग मी एक काम करतो T1 घेतो T1 है ना फर्स्ट टर्म म्हणजे काय T1 आणि T1 म्हणजेच ए बरं थोडा आता सवय करून घ्यायची T1 म्हणजेच काय ए ठीक आहे T1 म्हणजे ए पण सर मला इथून आहे ना इथपर्यंत यायचंय तर बघा इथं एक डिफरन्स लागणार मला इथं एक डिफरन्स लागणार इथं एक डिफरन्स लागणार आणि इथं एक डिफरन्स लागणार किती डिफरन्स आहेत बरे डी 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 म्हणजे 4 वेळेस डिफरन्स घ्यायचा आहे मला म्हणजे मी असं लिहू का 4 टाइम्स द डिफरन्स है ना येस 4 टाइम्स द डिफरन्स करून बघू ना आपण येतं का ए किती आहे मग ए आहे 5 आणि 4 टाइम्स डिफरन्स किती आपला डिफरन्स 5 आलेला आहे अच्छा हे 5 प्लस हे 20 अरे सर आपला आन्सर बरोबर आहे 25 आलंय है ना चल आणखी एखादं करून बघू आपण आता 20 फाइंड आउट करून बघू T4 आपल्याकडे आन्सर आहेत फक्त व्हेरीफाय करायच्या T4 फाइंड आउट करून आपण आता बघा T4 साठी मी जर नेहमी फर्स्ट टर्मचा यूज केला तर फॉर्म्युला काय बनणार आहे आपल्या याच्यानुसार T4 म्हणजे काय ए तर घेतला मी T4 साठी मला 1D 2D 3D है ना 3D घ्यावं लागेल ना मग सो ए प्लस 3D घेऊन बघू ना आपण आपला आन्सर 20 आला पाहिजे बरं आता हा 5 प्लस 3 इंटू 5 अरे हे पण येतंय बघा 5 प्लस 15 20 म्हणजे मला जनरल फॉर्म्युला मिळाला पण हे तर फक्त लिमिटेड टर्म साठी जर मला 100th टर्म विचारली तर काय करायचं मग पॅटर्न स्टडी करू बघा
T5 फाइंड आउट करण्यासाठी ए तर फिक्स आहे, मी 4D घेतलाय. T4 फाइंड आउट करण्यासाठी मी 3D घेतलाय. अरे म्हणजे एकनी कमी करायचंय. ए तर फिक्स आहे, इथं 5 आहे तर 4D घ्या, 4 आहे तर 3D घ्या. मग मी जर nth विचारलं तर ए तर फिक्स आहे, पण मग एकनी कमी करून घ्या ना. हा nth विचारला ना, n-1 करा ना आणि इंटू डी करा, म्हणजे हा झाला आपला फॉर्म्युला टू फाइंड दी nth टर्म इन एन एपी. राईट. आता तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. आता कुठली टर्म विचारावं तुम्ही, एपी मधली कुठल्याही नंबरची टर्म विचारा, आम्ही हा फॉर्म्युला वापरणार आणि त्यानुसार आम्हाला आन्सर मिळणार है ना. चला, यामध्ये टीएन काय, टीएन म्हणजे nth टर्म. आता ती nth टर्म काय असते ते सांगतो. जसं की 50th नंबरची टर्म है ना, 50 नंबरची 50th टर्म फाइंड आउट करा, म्हणजे n काय झाला 50. इथं काय लिहिणार मग मी, T50. राईट. ए तर फर्स्ट टर्म आहे, एन म्हणजे पुन्हा एकदा 50 नंबरची टर्म विचारलेली म्हणजे 50, आणि डी तर माहिती आहे तुम्हाला, कॉमन डिफरन्स आहे. क्लिअर. तर तुम्हाला आता nth टर्मचा फॉर्म्युला माहित झाला एपीचा, एकदम सोपा आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. येस सर, आता एकदम क्लिअर आहे आम्हाला. आता तुम्ही फक्त क्वेश्चन सांगा है ना. चला क्वेश्चन बघू आपण. बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे विचारतात. फाइंड द 19th टर्म ऑफ द एपी. एक एपी दिला, त्याचा आम्हाला 19th टर्म फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे सर, एकदम सोपा क्वेश्चन दिसतोय. बघा हिअर सर्वात पहिले आपल्याला लिहून घ्यायचं की ए काय. ए इज इक्वल टू किती आहे 7. अच्छा, कॉमन डिफरन्स किती, कॉमन डिफरन्स तो तुम्ही फाइंड आउट करू शकता. कॉमन डिफरन्स इज कुठल्याही दोन टर्मचा डिफरन्स घ्या. 13 - 7 किती येईल, 13 - 7 दॅट इज इक्वल टू 6. कॉमन डिफरन्स पण मिळाला सर. आम्हाला 19th टर्म विचारली, सोपं आहे ना सर. फॉर्म्युला आत्ताच तर बघितला आम्ही. बघा आता फॉर्म्युला काय इथं लिहिणार आपण. वी नो दॅट काय माहिती तुम्हाला, हे बघा आम्हाला माहिती इथं Tn इज इक्वल्स टू ए प्लस n-1 इंटू डी. म्हणजे अगोदर जनरल फॉर्म्युला लिहायचा, आता यायचं ऍक्च्युअल जे विचारलं त्यावर. T19 विचारलाय, सो देअर फॉर ए प्लस 19-1 इंटू डी. ठीक आहे, एकदा याला आपण इथं व्हॅल्यूज टाकून देऊ है ना. हे बघा इज इक्वल्स टू ए किती वेळा, ए 7 आहे ना, आणि प्लस 19-1 इंटू डी. डी किती आहे, डी आहे 6. चला व्हॅल्यू टाका. हा असेल 7. 19-1 18 इंटू 6 है ना. 18 इंटू 6 होईल ना, ब्रॅकेट आहे ना. ठीक आहे, कन्फ्यूज होतोय, असं करा मग. आता हा असेल 7. 18 इंटू 6 इज 108 आणि आपला आन्सर येणार आहे 115. म्हणजे 19th टर्म आपल्याला मिळालेली आहे. 19th टर्म किती आहे, देअरफॉर 19th टर्म ऑफ गिवन एपी इज 115. राईट. आपली 19th टर्म आपल्याला मिळालेली 115. इज इट क्लिअर. एकदम सोपा सर. हा फॉर्म्युला आम्हाला एकदम क्लिअर आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही है ना, जमेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा 19 मध्ये विचारलेला क्वेश्चन बघा, तर इझी आहे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी. नाही सॉरी, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स आर 12 and 4 रिस्पेक्टिव्हली. इफ Tn 96 आहे तर n फाइंड आउट करून दाखवा. ठीक आहे, जे काही गिवन आहे ते आम्ही फटाफट एकदा लिहून घेणार. तर गिवन काय काय, फर्स्ट टर्म 12 अँड कॉमन डिफरन्स 4. राईट. तो ए इज इक्वल्स टू 4 अँड डी इज इक्वल्स टू, नाही उलट केलं वाटतं, हा उलटच केलं मी. ए इज इक्वल्स टू 12 अँड डी इज इक्वल्स टू 4. ओके सर. Tn दिलाय, Tn म्हणजे nth टर्म आहे ना, लास्ट टर्म दिलेली आपल्याला किती 96. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, ए फाइंड आउट करायचं. सर हे तर खूपच सोपं आहे ना हो. बघा Tn चा फॉर्म्युला माहिती आपल्याला, ए प्लस n-1 इंटू डी. Tn दिलाय ना सर 96, पुट करा. 96 पुट केला. ए किती, ए 12 आहे सर.
एन माहीत नाही तोच तर फाइंड आउट करायचा आहे आणि डी 4 आहे 4 आहे. बस सॉल्व करायचं आहे आता फक्त है ना. हा 96 इज इक्वल्स टू 12 प्लस 4 इंटू एन 4n मायनस 4. 96 इक्वल टू 12 मायनस 4 8 8 प्लस 4n 8 ला बोलवा 96 कडे काय होईल सबट्रॅक्ट 96 मायनस 8 काय होईल 88 88 इज इक्वल्स टू 4n 4 जाईन डिवाइड मध्ये एन किती येईल मग 88 बाय 4 22. अरे सर किती सोपं होतं हे है ना. एन ची व्हॅल्यू तर आम्हाला मिळाली मग किती आहे 22. दॅट्स इट एकदम इझी. बघा आता नेक्स्ट आहे if the ninth term of an AP is 0 then prove that 29th term is double of 19th term. So 9th term 0 आहे आणि 29th term डबल दाखवायची आपल्याला 19th टर्मच्या. ठीक आहे हे तर चालूच राहील क्वेश्चन्स तर आपले चालूच राहतील. पण तुम्हाला एक महत्त्वाचं एक रिलेशन सांगायचंय. ते महत्त्वाचं रिलेशन मी सांगतो. हे बघा आपण ना सिक्वेन्समध्ये असे काही सिक्वेन्सेस बघितले याला आपण एपी म्हणतो बरोबर ना. आणि असा एक सिक्वेन्स बघितला होता ते ॲक्च्युअली तिथंच सांगायला पाहिजे होतं मी असा है ना. याला तर मी एपी म्हणतो का पण तुमच्या मनात एखाद्याला म्हणजे एखाद्याच्या मनात प्रश्न आला का सर याला पण तर काही नाव असेल ना. मग हा पण तर एक सिक्वेन्स आहे प्रॉपर आहे फक्त मल्टिप्लाय करतोय आपण ना. जसं आपण इथे ना इथे आपण +2 म्हणजे ॲडिशन करतोय ना तसंच इथे ना मल्टिप्लिकेशन करतोय. काय नाव आहे याचं सिक्वेन्सचं. जसं याला आपण एपी म्हणतो तसं आपण याला काय म्हणतो जीपी म्हणतो. जीपी म्हणजे काय जॉमेट्रिक प्रोग्रेशन राईट. काही जणांना माहिती असेल आपल्या बुकमध्ये पण दिलेले म्हणजे स्टडी करण्यासाठी नाही येते जस्ट फक्त एक नाव आहे की याला आपण जीपी म्हणतो. पण आपण यावर्षी अरिथमेटिक प्रोग्रेशनच स्टडी करणार आहोत असं बुकमध्ये लिहिलेलं आहे ना. याचं छोटंसं फक्त इंट्रोडक्शन दिलेलं आहे. पण मी तुम्हाला या दोघांमध्ये एक छोटासा डिफरन्स सांगतो काय असतो म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण आपण तो वापरू शकतो है ना. एक छोटीशी स्टोरी त्यावर. एकदा काय होतं रेडी ना ऐकायचं ना तुम्हाला. हां बघा आता एकदा काय होतं एक राजा असतो एक किंग असतो है ना आणि त्याला 2 मुलं असतात राईट. तर त्याला राजाला आहे ना त्या मुलांना असं घोड्यांचं प्रशिक्षण द्यायचं असतं. ठीक आहे घोड्यांचं प्रशिक्षण जुन्या काळामध्ये खूप चालायचं ना ते घोड्यांचं प्रशिक्षण द्यायचं असतं. घोडा कसा चालवायचा है ना युद्धाच्या वेळेस वगैरे इकडे कामी यायचं ना मग ते. तर मग त्यांनी काय केलं 2 टीचर अपॉइंट केले. 2 मुलं होते एक मुलगा एक मुलगी म्हणू शकता राईट. 2 टीचर अपॉइंट केले आणि त्या टीचरला विचारलं टीचर 1ला विचारलं की ठीक आहे माझ्या मुलाला तुम्ही एकदा व्यवस्थित असं प्रशिक्षण द्या पण त्यासाठी तुमची फीस किती असेल. ओके त्यासाठी तुमची फीस किती असेल. तर पहिल्या टीचरनी सांगितलं की एक काम करा मला आहे ना तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये 100 रुपीज द्या आणि प्रत्येक महिन्यामध्ये 100 वाढवत जा म्हणजे इन्क्रीमेंट आपण म्हणतो त्याला आहे ना. तर मग दुसऱ्या महिन्यामध्ये किती होईल 200 वगैरे 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 है ना. असं मला तुम्ही पेमेंट देत राहा. ठीक आहे ॲग्री केलं किंगने राजाने ॲक्सेप्ट केलं प्रपोजल. आता दुसऱ्या टीचरला विचारलं की तुम्हाला किती पाहिजे सॅलरी. तर त्यांनी सांगितलं माझं काही जास्त एक्सपेक्टेशन नाही आहे मला तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये ना 10 रुपये द्या फक्त आणि नंतर प्रत्येक महिन्यामध्ये त्याला डबल करत जा फक्त राईट. तर दुसऱ्या महिन्यामध्ये मग किती मिळेल 20. तर अशा प्रकारे यांची सॅलरी चालू असेल राईट. आता बघा हा जो आहे ना ही होती इथं जस्ट मिनिट हा बॉय आहे राईट आणि ही गर्ल आहे. हे मुलाची टीचर आहे आणि ही मुलीची टीचर आहे. तर तो मुलगा आहे ना त्या मुलीला टीच करू लागला म्हणजे त्याच्या बहिणीला त्याच्या दीदीला टीच करू लागला की बघ माझे टीचर किती हुशार आहेत त्यांनी जास्त पेमेंट मागितलं पप्पांना है ना 100 200 असं जास्त पेमेंट मागितलं है ना. मग ती जी गर्ल आहे त्याची जी बहीण आहे छोटी ती काय म्हणते अरे दादा तसं नाही आहे मला पण तसंच वाटलं होतं है ना पण मी आमच्या टीचरला जाऊन विचारलं मग तुम्ही एवढं कमी पेमेंट का बरं मागितलं पप्पांना. मग त्या टीचरनी मला एक्सप्लेन केलं है ना. तर ॲक्च्युली तू जरी बघितलं ना दादा तर माझ्याच टीचरचं पेमेंट जास्त आहे. कसं बघा आता कसं. आता बघा ही स्टार्टिंगला तुम्हाला वाटतंय की 100 आहे यांचं 10 आहे पण थोडंसं आपण पुढे जाऊ. आता बघा हे 100 200 पुढे काय होणार आहे 400 नंतर काय होईल 600 नंतर काय होईल 800 सॉरी फक्त 100 वाढवायचं ना एकच मिनिट. इथं काय होणार मग 300 इथं होईल
400, इकडं असेल 500, इकडं असेल 600, इथं असेल 700 आणि इकडं असेल 800 अँड सो ऑन. राईट. आता बघा सेकंड टीचर जी आहे ना, गर्लची जी टीचर आहे, जी मुलगी होती तिची जी टीचर आहे, तिने किती स्मार्ट वेनी सॅलरी मागितली ती. डबल डबल करा म्हणे, फक्त जास्त नाही पाहिजे मला, पहिल्या महिन्यात 10 रुपये द्या, नंतर डबल डबल करा फक्त. इथं काय असेल मग 40, इथं काय असेल 80, इथं काय असेल 160, इथं असेल 320, इथं असेल 640 आणि इथं किती असेल मग 1280. आता इथून पुढे ना याची पुढच्या महिन्यात 900 होणार आहे, तर याची पुढच्या महिन्यात किती होणार आहे, याचं डबल करा म्हणजे किती होईल 2560 रुपीज. आता बघा डिफरन्स किती आहे. ही पॉवर आहे जीपीची, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. लक्षात आलं तुमच्या. स्टार्टिंगला असं वाटलं होतं आपल्याला की यांनी खूप कमी पेमेंट मागितलं यार, 10 रुपये कुठं मागत असते का, त्यांनी 100 रुपीज मागितले होते. राईट. पण त्या टीचरला जॉमेट्रिक प्रोग्रेशन माहित होतं आणि त्यांनी जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा यूज केलेला आहे सॅलरी मागण्यासाठी. ठीक आहे. तर आपण पण रिअल लाईफमध्ये हे जे एपी जीपी जे काही आपण मॅथ्समध्ये स्टडी करतो ना, त्याचा स्मार्ट वेने यूज करू शकतो. राईट. फक्त थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवावा लागेल तुम्हाला. तर बघा हे किती बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं. तर हे होता डिफरन्स बिटवीन एपी अँड जीपी. चला तर आपण आता आपला क्वेश्चन सॉल्व करूया. आपण आपल्या क्वेश्चनवर येऊया. आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बाळांनो, क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय 9th टर्म 0 आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बघा. 9th टर्म 0 आहे ना, म्हणजे काय T9 आपल्याला 0 दिलेलं. T9 इज इक्वल्स टू 0. ओके सर. देन प्रूव्ह दॅट 29th, ते नंतर बघू. दॅट इज T9 म्हणजेच काय, A प्लस 8D इज इक्वल्स टू 0 म्हणू शकतो ना मी असं. सॉरी 8 अचानक कुठून आलं बघा. T9 म्हणजेच काय असतं बाळांनो, A प्लस 9 मायनस 1 इंटू डी. Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू डी है ना. तो हे 9 मायनस 1 इंटू डी येणार. तर हे 8च येईल ना मग. हमें नेहमी असंच येतं ते. T8 असेल तर A प्लस 7D. T5 साठी A प्लस 4D. फक्त एकने कमी करायचं, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी डेरिवेशन मध्ये बघितलं आपण. म्हणून A प्लस 8Dचं इक्वेशन मला काय मिळालं 0. आता दुसरे बघा, 29th टर्म इज डबल ऑफ द 19th टर्म. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग मी इथं लिहितो 29th टर्म है ना. 29th टर्म म्हणजे काय असते, A प्लस 28D ना. येस. बरं, ही जी 29th टर्म आहे ना, ही 19th टर्मच्या डबल दाखवायचं आहे आपल्याला. कसं सर, कसं होईल आता हे. ठीक आहे, याचा यूज करू ना. हे दिलंय म्हणजे काहीतरी कामाचं असणार आहे. एक काम करू आपण, इथून आहे ना A ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो मी. ठीक आहे, याला आहे ना इथून मी A ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. एकच मिनिट द्या फक्त मला है ना. इज इक्वल्स टू 0. तर A इज इक्वल्स टू काय येईल मग -8D आणि इक्वेशन नंबर 1. राईट. A ची व्हॅल्यू आपण आता इथं टाकूया. म्हणजे A ची व्हॅल्यू काय येईल इथं -8D आणि हा असेल +28D. सांगा बरं 28 मधून -8 गेला तर काय होईल, म्हणजे 8 जर गेला तर काय होईल 20 येईल ना. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. चला थर्ड आपलं जी कंडिशन आहे थर्ड ती काय, 19th टर्म फाइंड आउट करायची आपल्याला. तर बघा 19th टर्म मी फाइंड आउट करतो. T19 म्हणजे काय असतो मग A प्लस 18D. A ची व्हॅल्यू इथं पण टाका ना. A ची व्हॅल्यू काय -8D प्लस 18D. आता 18 मायनस 8 काय येईल 10D. बघा बरं इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. T29 हा डबल आहे ना T19 च्या. झालं ना प्रूव्ह. याचा यूज केला आपण. राईट. तर T29 इज डबल ऑफ द T19. So from second and third we can say that from equation second and equation third we can say that काय म्हणू शकतो, T29 is twice of the T19 and hence proved. आपलं आन्सर आलेलं आहे बघा. हे डबल आहे 20 आणि हा 10 तर डबल आहे. राईट. तर एकदम सोपं झालं आता हे ना. बोर्ड एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन. आतापर्यंत आपण जेवढे बघितले तेवढे सर्व बोर्ड एक्झाम मधलेच होते असं वाटतंय मला है ना. म्हणजे सोपे आहेत, काही अवघड नसते बोर्ड एक्झामचा पेपर है ना. एकदम सोपं आहे. थोडंसं फक्त आपल्याला रिवाइज करत राहायचं आहे अधूनमधून. आता पुढचा क्वेश्चन बघा. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2 है ना. अशी किती 3 डिजिट नॅचरल नंबर आहेत ज्यांना 2 ने डिवाइड होतं. बघूयात किती आहेत. बघा पहिला नॅचरल नंबर कोणता आहे
ज्याला 2 ने डिवाइड होतो पण तो 3 डिजिट असला पाहिजे यार. 100 है ना. येस 100 आहे ना. 100 आता 2 ने डिवाइड होणार म्हणजे असेच नंबर येतील ना याच सिक्वेन्समध्ये. ओके पण हे कुठपर्यंत चालत राहणार. शेवटचा 3 डिजिट नंबर कोणता आहे ज्याला 2 ने डिवाइड होतो. हे बघा 1000 तर ठीक आहे. नाही 1000 हा 4 डिजिट आहे यार. मग याच्या जस्ट अगोदरवाला बघा 998. हा हा आहे 3 डिजिट नंबर. शेवटचा 3 डिजिट नंबर ज्याला की 2 ने डिवाइड होऊ शकतं. ओके म्हणजे हा झाला आपला सिक्वेन्स. हे झाले आपली एपी राईट. तर यामध्ये मला फर्स्ट टर्म माहिती आहे मग राईट. तर इथं लिहू शकतो मी नंबर्स किंवा नंबर्स किंवा 3 डिजिट नंबर्स. जस्ट अ मिनिट. 3 डिजिट नंबर्स डिविजिबल बाय 2 है ना. 3 डिजिट नंबर्स आणि डिविजिबल बाय 2 हे आहेत ते राईट. यामध्ये मग आता हा एपी झाला ना. सो दिस फॉर्म्स राईट. याला मी असं लिहू शकतो दिस फॉर्म्स अँड एपी. दिस फॉर्म्स अँड एपी. याचा तर एपी बनतो ना. कसा बघा विथ ए इज इक्वल्स टू ए किती 100 आणि डी किती मग डी तर 2 आहे ना. कॉमन डिफरन्स 2 आहे राईट. मग काय विचारलं हाऊ मेनी म्हणजे किती आहेत. हे नंबर्स किती आहेत. किती आहेत म्हणजे एन फाइंड आउट करायचं राईट. मग आपण लिहू शकतो इथं वी नो दॅट. पण त्यामध्ये आपल्याला लास्ट टर्म पण माहिती आहे राईट. लास्ट टर्म पण माहिती आहे. इथं लिहू शकतो मग मी टी एन पण माहिती आहे आम्हाला. टी एन किती आहे 998. लास्ट टर्म माहिती आहे. त्याच्यापुढे तो टर्म म्हणजे सिक्वेन्स संपलेला आहे. ही शेवटची टर्म आहे. मग टी एन पण माहिती आहे. ए पण माहिती आहे. डी पण माहिती आहे. म्हणजे टी एनचा फॉर्म्युला राईट. टी एनचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. बघा मग आता वी नो दॅट व्हॉट यू नो. we know Tn is equals to a plus n minus 1 into d. मग Tn ची व्हॅल्यू टाका. Tn ची व्हॅल्यू माहिती का. माहिती आहे ना सर 998. a किती सर a आहे 100. n तेच तर फाइंड आउट करायचंय आणि d 2 आहे राईट. चला आता आता काय करायचं. हा 100 प्लस मध्ये ना. हे बघा प्लस आहे. या दोघांमध्ये प्लसचं साइन आहे. मग हा इकडे येऊन काय होणार मायनस. मग 998 मायनस 100 काय होईल 898. असंच होईल ना. 100 मायनस झाला ना. इज इक्वल्स टू 2n मायनस 2. 2n मायनस 2 हा मायनस 2 पुन्हा प्लस होईल म्हणजे किती येईल 900 इज इक्वल्स टू 2n. मग 2 जाईल डिवाइड मध्ये म्हणजे काय येईल 450 इज इक्वल्स टू n. म्हणजे आपले जे नंबर्स आहेत ते किती आले 450. ठीक आहे. होत असतं कधी कधी. बघा नंबर्स किती आले 450 आलेले आहेत म्हणजे आपलं आन्सर आलं. आन्सर आल्याच्या खुशी खुशीमध्ये. ठीक आहे बघा. सो देअरफॉर क्वेश्चन काय होता आपला हाऊ मेनी नंबर्स ना. यस. सो टोटल नंबर्स आर 450. हे झालं आपला आन्सर है ना. टोटल नंबर्स आर 450 फायनल आन्सर. ठीक आहे. चला सर पुढचा क्वेश्चन बघा. The 11th term and the 21st term of an AP are 16 and 29. एकदम 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 सोपं करण्यासाठी आपण अगोदर गिवन डेटा लिहिणार. गिवन डेटा काय 11th टर्म दिली आपल्याला. ठीक आहे सर 11th टर्म लिहून घेऊ आपण. 11th टर्म किती 16. ओके सर दॅट इज 11th टर्म म्हणजे काय a प्लस 10d दिलाय म्हणजे तुम्हाला किती आहे 16. इक्वेशन नंबर 1. अच्छा नेक्स्ट टर्म कोणती दिली. नेक्स्ट टर्म आहे सर 21st टर्म. ओके 21st टर्म किती आहे 21st टर्म 29. आणि 21st टर्म म्हणजेच काय a प्लस 20d इज इक्वल्स टू 29 इक्वेशन 2. अरे सोपं झालं ना. पुढे काय विचारलं फाइंड द फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स 34 टर्म एंड सच दॅट ते बघू आपण नंतर आहे ना. पण दोन इक्वेशन्स मिळाले ना सर. आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जोपर्यंत फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स मिळत नाही ना तोपर्यंत आपण एपी नाही फाइंड आउट करू शकत.
आणि तेच विचारलंय पहिले, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. कसं करायचं मग? या दोन इक्वेशन्स आहेत ना सर, इथं मला हा एक व्हेरिएबल दिसतो ए आणि डी, इकडे पण ए आणि डी, म्हणजे दोन व्हेरिएबल वाल्या दोन इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जे की आम्ही स्टडी केलं पहिल्याच टॉपिकमध्ये. चला तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा यूज करणार आपण इथं आणि या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करणार. मग काय करायचं या दोन इक्वेशनला? हे मोठे इक्वेशन दिसतं बघा, हा कोएफिशियंट मोठा आहे, म्हणजे फर्स्टला मी सेकंड मधून सबट्रॅक्ट करतो. सो इथं लिहू का मग सबट्रॅक्टिंग, काय सबट्रॅक्टिंग? सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. सेकंडला पहिले फ्रॉम लागला ना सेकंडच्या अगोदर, मग त्याला अगोदर लिहा. राईट, हे बघा हे काय मग a प्लस 20 d इज इक्वल्स टू 29 आणि इथे काय a प्लस 10 d इज इक्वल्स टू 16. बघा याला आपण इक्वेटिंग कोएफिशियंटनी सॉल्व्ह करणार आहे. काय सांगितलं होतं? ज्याला कॅन्सल करायचं त्याचे कोएफिशियंट बघा सेम आहेत, साइन पण सेम आहे. आपल्याला नेगेटिव्ह रोल घ्यावा लागेल, साइन सेम आहे, खूप क्लोज फ्रेंड आहेत, नेगेटिव्ह साइन घ्यायचंय. नेगेटिव्ह साइन घेऊन सगळीकडे नेगेटिव्हिटी पसरणार. आता इथं मायनस, कारण हा पॉझिटिव्ह आहे ना, इथं पण पॉझिटिव्ह, हा काय होणार निगेटिव्ह, आणि हे दोघं कॅन्सल. 20 minus 10 is 10, so 10 d is equals to 29 minus 16 is 13, so d is equals to 13 by 10 म्हणजेच 1.3 पण म्हणू शकता तुम्ही. d मिळाला सर, ठीक आहे. d मिळाला तर a फाइंड आउट कर ना. मग आता काय करणार आपण? पुट d is equals to 1.3 इन इक्वेशन. कोणतं सोपं वाटतं इक्वेशन? पहिलंच सोपं वाटतंय सर, छोटे छोटे नंबर आहे, घेऊन टाकी. मग पहिलंच घेतला, मग पहिलं है ना. पहिल्यामध्ये a प्लस d म्हणजे 10 इंटू 1.3 इज इक्वल्स टू 16. सो a प्लस, सर हा डेसिमल निघून जाईल, म्हणजे 13 इज इक्वल्स टू 16. a इज इक्वल्स टू 16 मायनस 13 3 सर. ओके, तर ए पण मिळाला आणि डी पण मिळाला. ए आणि डी मिळाला म्हणजे पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. बघा बघा बघा, है ना. द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स. ओके सर, ते सर्व आन्सर आपण शेवटी लिहू, तर एक एक सॉल्व्ह करू. 34 नंबरची टर्म फाइंड आउट करा म्हणताय. ठीक आहे, 34 टर्म कशी असते मग? ए प्लस 33d ना, असंच तर असतं. ठीक आहे, मग किंवा ए ते पूर्ण फॉर्म्युला पण वापरू शकता तुम्ही, वापरायचं असेल तर. वी नो दॅट वगैरे. tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे डिटेलमध्ये तुम्ही लिहा, नंतर मी तुम्हाला आन्सर सांगतोय आता, है ना. a प्लस 33d, a किती? a 3 प्लस 33 आणि d किती? 1.3. तर हा 3, 1.3 इंटू 33 किती? 33 3 जा 39, राहिले 3, 39 3 42 म्हणजे 42.9. ऍडिशन केलं तर काय होईल? 45.9. म्हणजे 34 टर्म पण आपल्याला मिळाली 45.9. एक शेवटचा क्वेश्चन राहिला, एन फाइंड आउट करा सच दॅट टीएन तुम्हाला दिलेला असेल. इथं पण आपल्याला तो टीएनचाच फॉर्म्युला यूज करायचा, राईट. मग आता आपण करूया कलर चेंज. सो टीएन इज इक्वल्स टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती ना, हा फॉर्म्युला. टीएन किती? 55 दिलाय आपल्याला क्वेश्चन मध्ये, 55. ओके सर, 55. ए किती? ए आलाय सर आमचा 3. ओके सर. एन फाइंड आउट करायचा आणि डी किती? 1.3 आहे सर. डी आताच फाइंड आउट केलं, हे बघा. आता हा 3 इकडे घ्या, म्हणजे काय होईल? 52. आता हा 1.3 मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल? 1.3 एन मायनस 1.3. याला बोलवा इकडे मायनस 1.3 ला, म्हणजे किती होईल? 53.3 इज इक्वल्स टू किती? 1.3 एन. हे बघा 52 प्लस 1.3. आता n इज इक्वल्स टू काय मिळेल मग? 53.3 बाय 1.3. अच्छा सर, हे डेसिमल मध्ये ना, पण डेसिमल नंतर इथं पण एक डिजिट आहे, इथं पण एक डिजिट आहे, दोघांना कॅन्सल करा, कारण सेम नंबर ऑफ डिजिट्स आहेत ना. आफ्टर डेसिमल कॅन्सल करू शकतो, ठीक आहे. 30 ने डिवाइड करायचं, 30 ने डिवाइड करायचं. बघा 13 1 जा 13, येतो का 13चा टेबल? बघा 13 4 जा 52, एक राहिला म्हणजे 13 झाले, 13 1 जा. अरे तर n इज इक्वल्स टू 14 आलं ना, राईट. तर हे झाले आपले तिन्ही आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर d 1.3 a 3. सेकंड क्वेश्चनचा आन्सर 34th टर्म 44.9.
आणि लास्ट क्वेश्चनचा आन्सर आहे एन ची व्हॅल्यू 41. याला मस्त शेवटी असं एक टेबल बनवायचा किंवा मग एकदा कन्क्लूड करायचं सर्व, नंबर टाका ए, त्याचा आन्सर लिहा है ना. Therefore the first term and the common difference is 3 and 1.3 respectively. 34th term is 45.9 and n is equals to 41. तर हे तिन्ही आन्सर एकदा व्यवस्थित लिहून घ्या. लिहू शकता ना? ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, देर इज अन ऑडिटोरियम विथ 35 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 in the second row and so on. म्हणजे नेक्स्ट रो मध्ये 24 असणार. देन क्वेश्चन काय मग, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 21st रो. 21st रो मध्ये किती सीट्स असतील हे विचारलेलं आपल्याला. म्हणजे 21st म्हणजे 21 राईट. 21st रो मध्ये किती सीट्स असतील हे फाइंड आउट करायचे. तर सर्वात पहिले आपण एक काम करूया, गिवन काय काय ते बघून घ्या एकदा. एक ऑडिटोरियम आहे, जस्ट व्हिज्युअलाइज की एक ऑडिटोरियम आहे राईट. त्यामध्ये किती टोटल सीट्स आहेत, 35 रोज आहेत ऍक्च्युली ना. 35 रोज आहेत आणि त्या एका एका रो मध्ये, जसं पहिल्या रो मध्ये किती आहे 20, 22, 24, 26 अशा पद्धतीने राईट. अरे तर मग हे 20, 22, 24 हे काय फॉर्म करते बघा बरं एकदा. हे बघा 20 पहिल्या रो मध्ये, नंतर 22, नंतर आहे 24 अँड सो ऑन. इट मीन्स दिस इज अन एपी, करेक्ट ना. येस, दिस इज अन एपी, कारण यामध्ये कॉन्स्टंट डिफरन्स आहे बघा. सो इथं असं लिहू शकतो मी, दिस इज अन एपी विथ फर्स्ट टर्म काय असेल याची, फर्स्ट टर्म असेल 20 अँड कॉमन डिफरन्स किती असेल. येस, कॉमन डिफरन्स एकदम सोपा आहे. कॉमन डिफरन्स विल बी 2 राईट. फर्स्ट टर्म इज 20 अँड द कॉमन डिफरन्स डी इज 2. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, T21 म्हणजे 21 जी रो आहे त्यामध्ये किती सीट्स असतील हे फाइंड आउट करायचे. मग सरळ सरळ ना सर, एकदम सोपं आहे ना. यामध्ये काय करायचं, आम्हाला माहिती आहे TN चा फॉर्म्युला लावायचा आहे आणि TN चा फॉर्म्युला लावून आपल्याला T21st टर्म फाइंड आउट करायची आहे. एकदम सोपा बघा. TN इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो, A प्लस N मायनस 1 इंटू D. व्हेरी गुड राईट. चला आता N ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 21, कारण 21st रो मध्ये किती सीट्स आहेत हे फाइंड आउट करायचे. A किती आहे 20, त्यानंतर हे असेल 21 मायनस 1 इंटू D, तर 2 आहे ना. सो दॅट इज इक्वल्स टू 20 प्लस हे असेल 20 इंटू 2. सो दिस इज 20 प्लस 40 आणि 20 प्लस 40 इज 60 राईट. एकदम सोपा झाला क्वेश्चन आता आहे ना. म्हणजे 21st रो मध्ये किती सीट्स असतील, 60 सीट्स असतील. तर आपण हे आन्सर आता कन्क्लूड करू शकतो. सो देअरफॉर वी कॅन राईट हियर देर आर 60 सीट्स इन 21st रो है ना. एकदम सोपा सर, समजलं आम्हाला आता है ना. इथे काय करायचं हे सर्व समजलं. येस, कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. ज्याला प्रॉब्लेम असेल त्याने पुन्हा थोडंसं मागे जा, पुन्हा एकदा पहिल्यापासून हा व्हिडिओ बघू शकता. हे आपलं फायनल आन्सर आहे. देर आर 60 सीट्स इन दी 21st रो. क्लिअर. चला आता तुम्हाला TN चे सर्व क्वेश्चन सॉल्व करता येतील असं मला वाटतंय राईट. TN वाला जो फॉर्म्युला बघितला होता आपण, त्यावरचे सर्व टाईपचे पॉसिबल जेवढ्या टाईप्स म्हणतात ना तेवढे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. nth टर्म कशी फाइंड आउट करायची, एखाद्या AP ची nth टर्म फाइंड आउट कशी करायची हे आपण बघितलं राईट. म्हणजे एखादी AP दिली असेल तुम्हाला, त्यामधले 50th टर्म फाइंड आउट करा, 29th टर्म फाइंड आउट करा. असं कुठल्याही नंबरची टर्म जर विचारली तर आपण फाइंड आउट करू शकतो. करेक्ट ना. बरं, मग मी समजा तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे एक AP आहे आणि त्या AP मधल्या ज्या काही टर्म्स आहेत त्या सर्वांची सम करून दाखवा. म्हणजे किंवा एखादी AP आहे आणि त्यामधल्या पहिल्या 20 टर्मची सम फाइंड आउट करून दाखवा है ना. पहिल्या 30 टर्मची सम फाइंड आउट करून दाखवा. तर सम कशी फाइंड आउट करायची AP मधले, त्यासाठी आपण बघूया nth टर्म ऑफ एन AP चा फॉर्म्युला काय असतो. पण तो फॉर्म्युला समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. बघा जनरली काय होतं, एखाद्या मॅथ्स टीचरला ऑफलाईन क्लासमध्ये होते जनरली, अर्जंट काही जर कॉल आला एखादा किंवा काही काम आलं तर जनरली आम्ही काय करतो है ना, मुलाला एखादा क्वेश्चन द्यायचा, हा सॉल्व करा, हा मी आलोच 2 मिनिटात राईट. असंच करतो ना. हे ऑफलाईनमध्ये चालतं, पण तेवढं आता अर्जंट काम आहे मुलं सॉल्व पण करतात तोपर्यंत. असंच ओल्डन डेजमध्ये एका टीचरने आपल्या क्लासमध्ये एक क्वेश्चन दिला, त्याला पण असंच काहीतरी अर्जंट काम आलं होतं एक 2-4 मिनिटाचं. तर
त्याने एक मुलांना एक क्वेश्चन दिला क्लासमध्ये आणि तो क्वेश्चन हा होता की मुलांनो मला 1 to 100 पर्यंत नंबरची सम करून दाखवा. त्याला माहित होतं याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागणार, किती हुशार मुलगा असला तरी, बरोबर ना. तर टीचरने तो क्वेश्चन दिला आणि जसा दरवाजाच्या बाहेर निघतोय तसाच एक मुलाचा आवाज आला, सर आन्सर आलं. टीचर शॉक, एवढ्या लवकर आन्सर कसं येऊ शकतं यार, आत्ताच तर क्वेश्चन दिला होता, मी दरवाजाच्या बाहेर पण नाही गेलो आणखी लगेच आन्सर रेडी आहे. तर त्या टीचरने तिथे जाऊन बघितलं, त्याला विचारलं बाळा एवढ्या लवकर तुझं आन्सर कसं काय येऊ शकतं, शक्यच नाहीये, तू काय खोटं सांगतोय, सांग बरं तुझं आन्सर काय आलं. त्या मुलाने आन्सर दिलं आणि ते आन्सर एकदम करेक्ट होतं. टीचरला आणखी पण विश्वास होईना. मग टीचर म्हणे सांग बरं कसं केलं. त्यांनी व्यवस्थित स्टेप्स पण सांगितल्या, म्हणजे जे काही मेथड होती ज्या मेथड त्यांनी सॉल्व्ह केलं ते सांगितलं आणि टीचरला नंतर विश्वास झाला, हा यार हे आन्सर तर करेक्ट आहे. टीचर एकदम शॉक. आणि तो स्टुडंट कोण होता माहितीये, आपले ग्रेट मॅथमॅटिशियन गॉस, कार्ल गॉस, राईट. तर त्या मॅथमॅटिशियननी हा क्वेश्चन जो आहे 1 to 100 नंबरची सम कशी फाइंड आउट केली होती ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरूनच आपण एसएनचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहोत. आहे ना इंटरेस्टिंग. चला बघूयात. बघा मी 1 to 100 नंबर्स इथं लिहितो. सपोज याला मी असं लिहितो एस सम ना, सम करायची आपल्याला 1 to 100. इथं लिहितो मी 1 2 3 4 आणि डॉट 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 अप टू 100, राईट. या सर्वांची आपल्याला काय करायची आहे, सम करायची. इथं मी प्लस प्लस साईन देतो बघा, 1 + 2 + 3 + 4 अँड दिस इज अप टू 100. ओके चला हे काढून टाका. हां आता बघा, तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी कोणती ट्रिक वापरली होती इथं, त्यांनी हे जे नंबर्स आहेत ना त्यांनाच पुन्हा एकदा लिहिलं पण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं, राईट. मग आता मी काय करतो, इथंच लिहितो आहे ना एस रिव्हर्स ऑर्डरमध्ये. 100 अगोदर लिहिला इथं 1च्या खाली, त्यानंतर काय केलं मग 99, नंतर काय लिहिणार 98, नंतर काय लिहिणार 97 आणि अशाच पद्धतीने ते 100 पर्यंत, म्हणजे 100 पासून रिव्हर्स 1 पर्यंत लिहित गेले, राईट. आता याने झालं काय बघा, असं लिहिल्यामुळं काय झालं बघ, इथं मी याला आता ऍड करतो, ठीक आहे. एस प्लस एस काय होईल सांगा बरं, एस प्लस एस विल बी 2s, राईट. एस प्लस एस इज 2s. हे बघा हा झाला 2s आणि इकडे काय होईल बघा ना, आता 1 + 100 काय येतो 101, हे पण काय येईल 101, हे पण 101. तुम्ही कुठल्याही नंबरचे ॲडिशन करून बघा 101च येणार आहे, राईट. म्हणजे असे 101 101 101 किती वेळेस मिळत आहे 100 वेळेस, कारण 100 नंबर्स आहेत ना. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का 100 टाइम्स 101, बरोबर ना. 100 टाइम्स आहे ना. हे बघा तुम्ही जर असं लिहून बघितलं ना 101 101 101 101, हे बघा असं 101 + 101 + 101 100 टाइम्स, राईट. याला जर मी असं केलं 100 टाइम्स येणार ना हे, म्हणजे याचाच अर्थ असा होतो ना बाळांनो की याला मी असं लिहितोय 100 टाइम्स 101. अच्छा मग हा 2s आहे, s + s तर 2s होईल ना, कारण दोघांना आपण ऍड केलं ना. मग 2s आहे तर यामधून मला s फाइंड आउट करायचं, म्हणजे सम फाइंड आउट करायचंय. काय येईल मग 100 × 101 डिवायडेड बाय 2. सो 2 ने 100 ला कॅन्सल करा, हा येईल 50, 50 ने मल्टिप्लाय करा, काय होईल 0 ॲज इट इज. 5 1 जा 5, हा 0 आणि 5 1 जा 5, म्हणजे सम किती आली 5050. ही आहे 1 to 100 नंबरची सम. आणि याच कॉन्सेप्टचा यूज करून नंतर मग आपला एसएनचा फॉर्म्युला बनलेला आहे. तो कसा बनला ते एकदा थोडक्यात सांगतो बघा, त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला एक्झाममध्ये कोणी विचारणार नाही, राईट. बट तो फॉर्म्युला आला कसा हे आपण बघूया. बघा जर यालाच मी जनरल फॉर्ममध्ये लिहिलं, यालाच मी जर जनरलाइज केलं आता तर काय होईल, याला मी जनरलाइज करतो. आपली फर्स्ट टर्म काय असते बाळांनो ए, राईट. ए असते. सेकंड टर्मला आपण कसं लिहितो a + d, है ना. हे सपोज ए आहे, हा असेल a + d. थर्ड टर्म a + 2d, राईट. अशाच पद्धतीने आपण कुठपर्यंत जाणार a + n - 1 × d, करेक्ट, बरोबर ना. a + d a + 2d a + 3d असंच a + n - 1 × d, कारण आपण nth टर्म पर्यंत जातोय ना. मग हा मायनस होता आपल्याला माहिती आहे ना, राईट. चला आता यालाच मी काय करतो, हे झालं आपलं एस एन. सपोज nth टर्म आहे ना म्हणून एस एन घेतलं. पुन्हा एकदा लिहितो ना मग यालाच याच्यासारखंच, राईट. याला जर मी पुन्हा एकदा लिहिलं तर काय होईल मग एस एन इज इक्वल्स टू, आता तिकडून इकडे यायचं आपल्याला a + n - 1 × d, राईट. असंच जर मी करत गेलो आता तर इथं काय येईल मग ए येईल, बरोबर ना. मी सर्व टर्म लिहित नाहीये, तुमच्या लक्षात आलेले ते. आता बघा, आता बघा मग हे काय होईल एस एन काय येईल 2sn ना. येस एस एन विल बी 2sn आणि सम काय येईल बघा a 2a
प्लस हे काय होईल मग n-1 इंटू डी. इकडे सगळीकडे प्रत्येक टर्मचं जर आपण ऍडिशन केलं ना तर हेच येणार आहे 2a प्लस n-1 इंटू डी. 2a प्लस n-1 इंटू डी. करेक्ट ना? बघा आता मी याला n टाइम्स लिहू का मग? करणार आपल्याकडे n टर्म्स आहेत ना, म्हणजे n टाइम्स 2a प्लस n-1 इंटू डी. राईट? S2Sn इज इक्वल्स टू n टाइम्स 2a प्लस n-1 इंटू डी. तर यावरूनच Sn चा फॉर्म्युला आलेला आहे. मग n/2 हा जो 2 आहे हा इकडे जाणार आणि इथे येणार मग 2a प्लस n-1 इंटू डी. आणि हा आहे तो आपला Sn चा फॉर्म्युला, जो की आपण आपले क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करतो. राईट? तुम्ही यूज केला असेल हा फॉर्म्युला, पण कसा आला बऱ्याच जणांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी सांगतोय. हा होता तो ॲक्च्युअल कॉन्सेप्ट आणि यावरून आलेला हा फॉर्म्युला Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे तो. आता बघा याच फॉर्म्युलेचं आपण जर थोडंसं पोस्टमॉर्टम केलं ना तर आपल्याला आणखी एक फॉर्म्युला मिळेल. कसं सर? आता तुम्ही तर फॉर्म्युलेला पण सोडत नाही सर, त्याचं पण पोस्टमॉर्टम करताय, करावंच लागणार आहे ना, काय करणार? बघा आता याच फॉर्म्युलेला मी थोडंसं या कोपऱ्यामध्ये इकडं आणखी थोडंसं त्याला आपण फोडून टाकू आहे ना या फॉर्म्युलेला. बघा काय होईल आता Sn इज इक्वल्स टू n/2. याला मी 2a ला ब्रेक करतो म्हणजे काय होईल a प्लस a. चालेल ना? आणि त्यानंतर n-1 इंटू डी. क्लिअर ना? बघा मी काय केलं, फक्त हा जो 2a होता ना त्याला फक्त a प्लस a असं लिहिलं. असं तर लिहू शकतो ना यार, 2a म्हणजेच काय a प्लस a. बरं आता थोडंसं आणखी ऑब्झर्व केलं नाही तर हा n/2 तर असाच राहील, a पण असाच राहील, पण पुढचा जो पार्ट आहे ना तो एकदा व्यवस्थित बघा ना. हा a प्लस n-1 इंटू, अरे हे तर आम्ही प्रिव्हियसली आत्ता जस्ट प्रिव्हियस टू प्रिव्हियस स्लाइडमध्ये tn चा फॉर्म्युला म्हणून वापरला होता, त्यावर क्वेश्चन पण सॉल्व्ह केले. मग लिहा ना त्याला tn. राईट? अरे हा तर नवीन फॉर्म्युला बनला. मग मग यालाच मी असं म्हणू शकतो ना n/2 a म्हणजेच काय t1 आणि हा काय असेल tn. तर हा झाला एक नवीन फॉर्म्युला Sn चा. राईट? हा Sn चा एक नवीन फॉर्म्युला आहे आणि याला पण आपण यूज करणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. पण सर कधी यूज करायचं मग? मग हे दोन दोन फॉर्म्युले कशाला सर? यांचा काय यूज आहे सांगतो. कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा हे पण सांगतो. राईट? बघा तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये काय दिसतंय बघा बरं. n, a आणि d दिसतोय. इकडे तुम्हाला d कुठे दिसतोय का? a तरी दिसतोय. a म्हणजे फर्स्ट टर्म एकच आहे, d नाहीये. राईट? मग हे फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा याचे पण काही रूल्स आहेत. बघा हा फॉर्म्युला तेव्हाच वापरायचा जेव्हा तुम्हाला फर्स्ट टर्म आणि डिफरन्स किंवा n असं काही n तर इकडे पण पाहिजे, फर्स्ट टर्म आणि डिफरन्स दिलेला असेल. राईट? आणि हा फॉर्म्युला डिफरन्स माहीत नसेल पण त्याऐवजी तुम्हाला जर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहीत असेल ना तेव्हा वापरायचा आहे. राईट? फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर माहीत असेल तर त्यावेळेस आपल्याला हा Sn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे क्लिअर आहे सर्वांना? येस. तर आता Sn चे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. कोणते? Sn इज इक्वल्स टू n/2. बघा n/2 तर सेमच असणार दोघांकडे. बरं ब्रॅकेटच्या मध्ये पहिल्या फॉर्म्युलेमध्ये काय 2a प्लस n-1 इंटू डी. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये ब्रॅकेटच्या मध्ये काय असेल t1 प्लस tn म्हणजे फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. क्लिअर आहे ना? ठीक आहे. तर हे दोन फॉर्म्युले फटाफट तुम्ही नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचे. आता याच फॉर्म्युल्याला यूज करून आपण पुढचे क्वेश्चन फटाफट सॉल्व्ह करणार आहेत. बघा आता पहिला क्वेश्चन काय, फॉर एन AP फाइंड S9 इफ A इज 4 अँड D इज 2. A जर 4 असेल आणि D जर 2 असेल तर आपल्याला S9 फाइंड आउट करायचं. यार एकदम सोपं आहे ना. बघा Sn चा फॉर्म्युला काय सांगतो, Sn इज इक्वल्स टू n/2. बघा इथं D दिलेलं ना म्हणजे आपण हा पहिलाच फॉर्म्युला यूज करणार आहे 2a प्लस n-1 इंटू डी. S9 फाइंड आउट करायचे. तर S9 म्हणजे n ची व्हॅल्यू 9, इथं पण येईल 9 इज इक्वल्स टू 2. a किती आहे? a इज 4 सो 2 इंटू 4 प्लस हा असेल 9 मायनस 1 आणि d किती 2. सो दॅट इज इक्वल्स टू 9/2. हा असेल 2 इंटू 4 8, 9 minus 1 8, 8 into 2 16. ओके सर समजलं. जो 9/2 हा असेल 9/2, 16 प्लस 8 24, 2 आणि 24 कॅन्सल, 12 9 जा 108. हे असेल आपलं आन्सर. सो झालं फायनल आन्सर. देअरफॉर S9 इज इक्वल्स टू 10
8. सो दिस इज आवर फायनल आन्सर. एकदम सोप्पा सर है ना. पहिला फॉर्म्युला यूज करून आम्ही क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे सर. एकदम सोप्पा आहे, बोर्ड एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फाइंड द सम ऑफ द नंबर्स फ्रॉम 50 टू 350 विच आर डिव्हिजिबल बाय 6. 50 पासून 350 पर्यंत असे किती नंबर्स आहेत ज्याला 6 ने बरोबर भाग जातो, म्हणजे 6 ने डिव्हिजिबल आहेत. मग आपल्याला पहिला नंबर तर फाइंड आउट करावा लागेल की जो 6 ने डिवाइड होऊ शकतो. 50 ला 6 ने डिवाइड होतो का? नाही. मग 50 च्या नंतर कोणता? 51 नाही, 52 नाही, 53 नाही, 54. येस, 6 9 जा 54. म्हणजे पहिला नंबर आम्हाला मिळाला सर ज्याला 50 ने डिवाइड होऊ शकतं आणि तो नंबर आहे 54. सॉरी, ज्याला 6 ने डिवाइड होऊ शकतं आणि तो नंबर आहे 54. सर मग शेवटचा नंबर 350. 350 ला डिवाइड होतो का? माहित नाही सर, चेक करावं लागेल मग है ना. 350 डिवाइडेड बाय 6 करून बघा. 6 5 जा 30. किती राहिले? 5. हा झाला 50. 6 8 जा 48. नाही, याला कम्प्लीट डिवाइड होऊ शकत नाही. 2 हा एक्स्ट्रा आहे, मग 350 मधून 2 काढून टाका म्हणजे 348 राहील आणि त्याला 6 ने परफेक्ट डिवाइड होतं. म्हणजे आपला पहिला नंबर 54 आहे, नंतरचा नंबर 60 असणार आहे कारण 6 6 चा डिफरन्स असेल ना, 6 ने डिवाइड होतात म्हणजे. त्यानंतर असेल 66 आणि अशा पद्धतीने आपला शेवटचा नंबर असेल या सिक्वेन्स मधला 348. ओके सर, आम्हाला ते सिक्वेन्स मिळाला की ज्या नंबर्सला 6 ने डिवाइड होतं असे नंबर्स आपल्याला मिळाले. सो इथं लिहू शकतो मी. सो नंबर्स डिव्हिजिबल बाय 6 है ना. नंबर्स divisible by 6 from 50 to 350 आर. हे नंबर्स आपल्याला मिळाले. पण या नंबर्सला आपण जर थोडंसं क्लोजली ऑब्झर्व केलं ना तर आपल्याला हे समजेल की यार 54 प्लस 6 नंतर 60 प्लस 6 असं 6 6 चा डिफरन्स आहे. याचा अर्थ हे एपी आहे, राईट. मग यालाच आपण काय लिहू शकतो? दिस फॉर्म्स एन एपी, राईट. इथं मी लिहू शकतो मग this forms an AP with A is equals to 54 sir. D is equals to 6 असेल आणि यामध्ये लास्ट टर्म पण माहिती आहे आपल्याला. बघा 348 इज द लास्ट टर्म फॉर दिस सिक्वेन्स. सो त्याला मी TN लिहू का मग? येस, TN इज इक्वल्स टू 348. एवढी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काय माहिती का? नाही, एवढंच माहिती आपल्याला. मग काय विचारलं? फाइंड द सम ऑफ ऑल नंबर्स फ्रॉम 50 टू 350 विच आर डिव्हिजिबल बाय 6. ओके, किती नंबर्स आहेत असे ज्यांना 6 ने डिवाइड होतं, त्या सर्वांची सम फाइंड आउट करायची आपल्याला, बरोबर. पण ते नंबर्स किती असतील हे नाही माहित आपल्याला. मग ते किती नंबर्स आहेत म्हणजे काय? म्हणजे n फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, बरोबर ना. n फाइंड आउट करायचं यार. TN दिलेला आहे, A दिलाय, D दिलाय, म्हणजे TN चा फॉर्म्युला करेक्ट है ना. n फाइंड आउट करायचा म्हणजे TN चा फॉर्म्युला आपण इथं वापरू शकतो. म्हणजे आपण इथं लिहिणार मग वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? आपल्याला TN चा फॉर्म्युला माहिती आहे आणि तो फॉर्म्युला यूज करून आपण n फाइंड आउट करू शकतो. हे बघा, A प्लस n मायनस 1 इंटू D. आता TN तर आपल्याला माहिती आहे, TN इज 348. A पण माहिती आहे 54. n नाही माहित आम्हाला. D माहिती आहे 6. म्हणजे काय होईल? आता बघा, 348 इज इक्वल्स टू 54 प्लस 6n मायनस 6. ओके सर, आता बघा काय होईल पुढे. 348 इज इक्वल्स टू हा 54 मायनस 6 काय तो 48. 48 प्लस 6n. हा 48 पुन्हा इकडे पाठवून द्या, मायनस होईल म्हणजे काय येईल 300 है ना. इज इक्वल्स टू 6n म्हणजे n इज इक्वल्स टू सर 300 डिवाइडेड बाय 6 काय तो 50. n ची व्हॅल्यू मिळाली सर आम्हाला 50 टर्म्स आहेत है ना. 54 टू 348 मध्ये 50 टर्म्स लपलेल्या आहेत आणि त्या 50 टर्म्सची आपल्याला सम फाइंड आउट करायची. एकदम सोपं आहे सर. आता आम्हाला n पण मिळाला. आता आमच्या लक्षात आलेलं आहे कसं करणार? बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ Sn. सो Sn इज इक्वल्स टू, थांबा थोडं, Sn इज इक्वल्स टू n बाय 2. ओ अरे, मी तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला सांगितलं होता ना. फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे, मग वापरा ना तोच फॉर्म्युला. येस, कोणता फॉर्म्युला? T1 प्लस Tn. हा फॉर्म्युला सोपा आहे ॲज कम्पेअर टू दॅट
प्रिव्हियस वन आहे ना, म्हणजे कोणता आपण या अगोदर वापरलाय का, तो नाही वापरला. n/2 इज इक्वल टू 2a प्लस n-1 इंटू डी. त्यापेक्षा हा सोपा आहे कारण यामध्ये दोनच तर टर्म आहेत, राईट. तिथं जास्तच टर्म्स आहेत आणि ते एवढं कन्फ्युजन क्रिएट करून नाही घ्यायचं आपल्याला. आपण हाच फॉर्म्युला वापरणार. एस एन म्हणजे S50 इथे आहे ना, कारण 50 टर्म्स आहेत म्हणजे हा येईल 50/2. T1 असेल 54 अँड लास्ट टर्म असेल 348. एकदम सोपा झाला ना सर. आता बघा हा असेल 25. इथं बघा बरं काय करता येईल, याचं ॲडिशन करा किती होईल. हे 380 48 आणि 54 कसं करायचं बघा. याचे 2 याला देऊन टाका ना, म्हणजे काय होईल, हा 50 होईल आणि हा 52 राहील. मग म्हणजे काय होईल, हा 350 आणि हा 52 म्हणजे 402. तुम्ही तुमच्या पद्धतीनेच ॲडिशन करा, मी माझ्या पद्धतीने केलंय, ठीक आहे. तुम्हाला जर नसेल समजलं, तुमच्या पद्धतीने दोन नंबरचे ॲडिशन करा. 402 येईल. 402 आली सर, मल्टिप्लाय करू ना, मग त्याला मल्टिप्लाय करा 25 ने. काय होईल मग, 25 2 जा 50. ओके सर. नंतर 0 आहे, त्या 0 मुळे हा 5 इथंच ठेवावा लागेल आणि 25 4 जा 100 सर. हे झालं सम ऑफ ऑल द टर्म्स फ्रॉम 50 to 350 which are divisible by 6. एक आन्सर झालं. पुन्हा काहीतरी विचारलं, हेन्स फाइंड द 15th टर्म ऑफ दॅट AP. 15th टर्म पण फाइंड आउट करायचंय. सोपं एकदम. कसं, डायरेक्ट TN चा फॉर्म्युला है ना. सो TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. सो T15 काय येईल मग, A इज 54, इथं असेल 15 - 1 आणि डी किती 6, करेक्ट. हा असेल 6. सो दॅट इज इक्वल्स टू हा 54, हा असेल 14 इंटू 6. 15 - 1 इज 14 ना. सो दिस इज 54 प्लस 84 म्हणजे किती येईल, 448. 8 प्लस 5 3. झालं ना मग आन्सर आपलं, राईट. बघा यालाच आता फायनली आपण कसं कन्क्लूड करणार. सो देअरफॉर T50 इज सॉरी S50 आहे ना, ते T50 कुठं, हे बघा S50 इथं जे विचारलं होतं ना, S50 कुठे गेला, हा इथं है ना. S50 इज इक्वल्स टू आला आपलं 10050 आणि T15 आपलं आलेलं आहे 138. तर आपल्याला दोन्ही आन्सर्स मिळालेले आहेत. पण याला तुम्ही वर्ड्स मध्ये लिहिलं तर बरं होईल. माझ्याकडे जागा नव्हती म्हणून मी काय केलं, त्याला वर्ड्स मध्ये नाही लिहिलं, पण तुम्ही जर लिहिलं तर बरं होईल, ठीक आहे. हे बघा, कारण S50 आपल्याला क्वेश्चन मध्ये असं कुठे विचारलं नाहीये. जसं विचारलं ना, सम ऑफ ऑल द नंबर्स फ्रॉम 50 to 350 विच आर डिव्हिजिबल बाय 6 इज 10,050. ओके, अँड द 15th टर्म ऑफ दिस AP इज 138. असं लिहिलं तर बरं होईल, ठीक आहे. चला, तर हा क्वेश्चन समजलाय. येस. आणि या क्वेश्चन मध्ये आपण दोन्ही फॉर्म्युले यूज केलेले, TN चा पण आहे आणि SN चा पण आहे, म्हणजे दोन्ही फॉर्म्युले एकदाच आपण यूज केलेले आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा. इन an AP first term is 1 and the last term is 20, the sum of all terms is 399, then n is equals to, हा तो ऑब्जेक्टिव्ह यार एकदम सोपा आहे हा. आता प्रिव्हियस क्वेश्चन सारखंच झाला ना. मग आता बघा, फर्स्ट टर्म दिले आपल्याला 1, लास्ट टर्म 20 आणि TN दिले, सॉरी SN दिले 399. डायरेक्ट फॉर्म्युला SN इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला, सेकंड वाला, कारण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती आपल्याला, म्हणजे T1 प्लस TN. SN किती 399, n/2 फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म, करेक्ट. चला, तर मग आता हा असेल 399 इज इक्वल टू n/2, हा असेल 21. अरे सर याला सोपं कसं करायचं सांगा ना. सांगतो, पण माझं मी जे सांगेल ते ऐका. आता हा 2 इकडे घ्या, 399 इंटू 2, हा 21 डिवाइड मध्ये इज इक्वल टू n. मल्टिप्लाय करू नका, मी खूप वेळ सांगतो मल्टिप्लाय करू नका, डिवाइड करा त्याला. अरे मल्टिप्लाय केल्याने नंबर वाढतो, डिवाइड केल्याने कमी होतो. आपल्याला कमी करायचंय का वाढवायचंय ते तुम्ही ठरवा. आता 21 ने पण जातो डायरेक्ट, पण बऱ्याच जणांना माझ्यासारख्यांना 21 चा टेबल येत नाही ना सर. मग ठीक आहे, 7 ने करू. 7 3 जा 7, 5 जा 4 उरले इथं 4 49, 7 7 जा, पुन्हा 319 जा, 19 चा टेबल तर येतो सर, है ना. 319 जा 57. आता 19 इंटू 2 काय येतं मग 38, म्हणजे n ची व्हॅल्यू काय आली 38. आणि हेच आपलं आन्सर आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर, ठीक आहे. चला, रिलेशन बिटवीन SN अँड TN काय.
आता आपण TN पण बघितलं, SN पण बघितलं, त्याचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे पण बघितलं, राईट. मग आता SN आणि TN मध्ये रिलेशन काय आहे, त्या दोघांमधलं रिलेशन पण आपण बघूया. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं एकदम प्यारंसं एक्झाम्पल देतो बघा. एक AP आहे आपल्याकडं 2 4 6 8 10. क्लिअर. बघा आता या AP मध्ये हा जो 2 आहे हा काय T1, करेक्ट ना. हा 4 काय असेल T2, हे असेल T3, हे असेल T4 आणि हे असेल T5. ठीक आहे, रिलेशन आपण बिल्ड करतोय बघा एकदा. मग यामध्ये मला SN S1 जर म्हटलं मी तर काय होतं त्याचा अर्थ S1 म्हणजे सम ऑफ द फर्स्ट वन टर्म. वन टर्मचं सम तर तेच राहील ना 2. सम ऑफ फर्स्ट 2 टर्म्स म्हणजे काय, आपण इथपर्यंत चाललो आहे ना. S2 म्हणजे काय, सम ऑफ फर्स्ट 2 टर्म्स, 2 + 4 6. S3 म्हणजे काय, सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स, म्हणजे आपण चाललो आता इथपर्यंत. किती येत आहे 6 + 6 12 है ना. आणि S4 म्हणजे काय, S4 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 4 टर्म्स, इथपर्यंत येत आहे ना. 12 + 8 काय येईल मग 20. इथपर्यंत आलो आपण. हे झाले सम ऑफ फर्स्ट टर्म, सम ऑफ फर्स्ट सॉरी सम ऑफ वन टर्म, सम ऑफ फर्स्ट 2 टर्म्स, सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स, सम ऑफ फर्स्ट 4 टर्म्स. हे क्लिअर आहे. आता बघा एक आपण जादू बघूया इथं. मला आहे ना सपोज आता फाइंड आउट करायचं आहे T4 फाइंड आउट करायचं आहे, पण मला फक्त समज दिलेलं आहे, एवढंच सम दिलेलं आहे. ठीक आहे, हेच सम माहिती मला, याला यूज करून मला T4 फाइंड आउट करायचं. म्हणजे SN वरून TN किंवा या दोघांमधलं रिलेशन आपल्याला बघायचंय. तर कसं फाइंड आउट करू शकतो बघा. ॲक्च्युअलमध्ये T4चा अर्थ काय होतो, T4 म्हणजे आपण इथपर्यंत येतोय, हा T4 राईट. तर मी एक काम करतो ना, मग हा जो S4 आपण जो इथपर्यंत केला होता, T4 तर मला माहिती 8 आहे, तर S4 मायनस S3 करू का. हे बघा इथपर्यंत आलो म्हणजे मी काय केलं, पहिल्या 4 टर्मची सम केलेली, म्हणजे हा झाला S4. मधून मी जर S3 मायनस केला तर मला 8च मिळेल ना, बरोबर. बघा इथं S4 मायनस S3. S4 म्हणजे काय, S4 इज 20 अँड S3 काय, S3 इज 12. सो 20 मायनस 12 इज 8. आलं ना आन्सर, राईट. आता बघा मी थोडंसं आणखी पुढे जातो. S5 पण घेऊ आपण, S5 है ना. तर S5 काय येईल, इथपर्यंत 20, हा 30 येईल, राईट. आता मी हाच असाच पॅटर्न आहे ना वापरून बघतो T5 फाइंड आउट करण्यासाठी. येतं का बघू ना आपण. बघा आता T5. आता मी इथं काय केलं बघा, T4 फाइंड आउट करायचं तर S4 मायनस S3 म्हणजे प्रिव्हियस वाली टर्म मायनस केली, सम वाली आहे ना. S4 हा 4 आहे तर हा 4 आणि हा 3 म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा, म्हणजे T5 साठी याच्यानुसार काय करावं लागेल मग, S5 मायनस S4 है ना. प्रिव्हियस वाला सम मायनस करायचं. येतं का बघू आपण. S5 किती आपल्याकडं 30, S4 किती आपल्याकडं 20, म्हणजे T5 10 आहे का बघा बरं. येस, T5 10 आहे, राईट. म्हणजे आपण जनरलाइज करू शकतो ना. जर विश्वास नसेल तर आणखी एक बघू आपण. T3 फाइंड आउट करू. आता याच लॉजिकनुसार T3 काय यायला पाहिजे तुम्ही सांगा बरं. मग आता इकडे बघायचंच नाही आपल्याला. T3 म्हणजे काय, हा जो नंबर असेल तोच S3 ला असला पाहिजे, म्हणजे S ला असला पाहिजे. T3 इज इक्वल्स टू S3 मायनस S2. S3 किती बघा, तिकडे बघायचं नाही आपल्याला. S3 किती 12, S2 किती, S2 6, 12 मायनस 6 काय 6 आहे का बघा. T3 6. येस, म्हणजे हा फॉर्म्युला करेक्ट आहे. याला आपण करूया आता जनरलाइज. मग जनरल फॉर्म्युला कसा बनेल सर, एकदम सोपा आहे. सो देअर फॉर TN जर पाहिजे असेल, इथं N आहे तर इथं पण N लिहा, मायनस SN मायनस 1. फक्त त्यापेक्षा एक कमी करा है ना, त्यामधून एक मायनस करा. हे बघा 5 मायनस 1 4, 4 मायनस 3 1, तर N आहे तर N मायनस 1. म्हणजे हा झाला आपला जनरल फॉर्म्युला है ना, टू फाइंड द रिलेशन बिटवीन SN अँड TN. तर हा आहे तो आपला फॉर्म्युला. त्याला तुम्ही नोट डाऊन करू शकता, राईट. क्लिअर. आता तर SN आणि TNच्या रिलेशनवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आता आपले चुकलेच नाही पाहिजे, नाही चुकणार ना. चला पुढे बघा. एक क्वेश्चन बघा आता. इफ S5 इज 15 अँड S6 इज 21 फाइंड T6. हा तर खूपच सोपा झाला बघा. आपल्याला एक रिलेशन माहिती आहे ना, TN इज इक्वल्स टू SN मायनस SN मायनस 1. मग काय विचारलंय आपल्याला बघा, S5 दिलंय आणि S6 दिलाय आणि T6 फाइंड आउट करायचंय. तर T6 काय येईल मग,
S6 मायनस S5 इथूनच स्टार्ट करा आणि एकने कमी करा. S6 दिले आपल्याला. S6 किती आहे? 21. S5 इज 15 म्हणजे किती येणार? T6 इज इक्वल टू 6. सो देअरफॉर T6 इज इक्वल टू 6 आणि आमचं आन्सर एकदम करेक्ट आहे. आम्हाला समजलं आता हा फॉर्म्युला यूज कसा करायचा. समजलं ना? ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघा. कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स है ना, TN आणि SN वाले जे फॉर्म्युले आहेत, जे रिलेशन्स आहेत ते आपण क्लिअर केले. त्यावरचा एक क्वेश्चन पण सॉल्व्ह केला. अशा तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स ट्राय करू शकता. राईट. आता बघा पुढे एक कॉन्सेप्ट जो आहे ना तो आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म वाला. म्हणजे एखाद्या AP मधल्या काही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स असतील, फर्स्ट 3 टर्म्स है ना, किंवा नेक्स्ट 3 टर्म्स किंवा फोर्थ फिफ्थ कुठले घ्या, पण कॉन्सिक्युटिव्ह 3 असतील, 4 असतील किंवा 5 असतील. ठीक आहे. त्यावर बेस क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आता बघूया. आता बघा कधी कधी काय असतं, सिच्युएशन अशी असते की फर्स्ट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स किंवा द सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन AP ते कुठले असतील, मग फर्स्ट असतील की लास्ट असतील आपल्याला काय घेणे नाही. सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन AP इज 27 दिले. मग आपण काय करतो, आपल्याला माहिती आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कशा लिहितो आपण, A प्लस D A प्लस 2D आणि या सर्वांचं दिलं आपल्याला सम. मग यावरून आपण काय लिहिणार, असं लिहिलं 27. राईट. तर काय होईल, A म्हणजे काय 3A प्लस D आणि 2D 3D इज इक्वल्स टू 27. 3 कॉमन आणि डिवाइड मध्ये गेलं तरी A प्लस D इज इक्वल्स टू काय येणार 9. पण A आणि D फाइंड आउट कसं करायचं है ना, हा प्रॉब्लेम आहे. राईट. त्यामुळे आपण काय केलं, हे जे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स वाला कॉन्सेप्ट आहे ना याला सोपं बनवण्यासाठी आपण अशा काही टर्म्स बनवल्या ज्या की AP मध्येच आहेत, पण आपण अशा नाही लिहिणार. जसं आपण रेग्युलर लिहितो ना तसं नाही लिहिणार. त्याला आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने लिहूया. आणि ती वेगळी पद्धत काय ते मी तुम्हाला आता सांगतो. लक्ष द्या. बघा वेगळी पद्धत काय, जर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स लिहायचे असतील ना, इथं लिहितो मी 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स साठी आपण काय करणार, आपण एक पॅटर्न लिहिणार आहे आणि तो पॅटर्न असा असेल नेहमी A मायनस D A आणि A प्लस D. याने फायदा काय होणार सर, मग फायदा आहे ना बघा, मायनस D आणि प्लस D कॅन्सल म्हणजे D निघूनच गेला डायरेक्ट. A प्लस A काय 3A इज इक्वल टू 27 त्या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये. तर A ची व्हॅल्यू मिळेल ना, म्हणजे एक व्हेरिएबल तर डायरेक्ट गायब होतोय. म्हणजे हे सोपं आहे. आणि बघा हे AP मध्ये पण आहे बरं, मी असं मनानेच नाही लिहिलं काही, पण AP मध्ये आहे. तुम्ही यामध्ये प्लस D करा बरं, हे मिळेल तुम्हाला. यामध्ये प्लस D करा बरं, हे मिळेल. म्हणजे डिफरन्स कॉन्स्टंट आहे ना. राईट. डिफरन्स कॉन्स्टंट ठेवूनच आपण या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स बनवलेल्या आहेत. अच्छा, जर आता 4 वाला आलं सर तर मग कसं करायचं, बघा 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स साठी आपण काय करणार, 4 टर्म्स साठी आपल्याला हा पॅटर्न लक्षात ठेवायचा फक्त है ना. तर बघा 4 टर्म्स साठी मी असं लिहितो A मायनस 3D, इथं असेल A मायनस D, इकडं असेल A प्लस D आणि इथं असेल A प्लस 3D. तुम्ही ऑब्झर्व केलं का, इथं पहिल्या सिक्वेन्समध्ये हा जो डिफरन्स होता तो D होता आणि इथला जो डिफरन्स आहे तो किती असेल मग 2D. हे बघा 2D ऍड करा ना, याच्यामध्ये मायनस D येईल. इथं पण 2D ऍड करा ना, काय येईल प्लस D येईल. इथं पण 2D ऍड करा ना, हा काय होईल 3D. इथंच लिहितो मी है ना, हा काय प्लस D, हा काय प्लस D. म्हणजे इकडं आपण डिफरन्स जो घेतला ना तो 1D चा घेतलेला आहे ना, 1D. आणि इकडे काय 2D चा डिफरन्स आहे. हे फक्त पॅटर्न आहे. बघा 4 टर्म्स आहेत ना, ते असं आपण बनवू शकतो. आणि इथं आपण या टर्म्सचा जर यूज केला तर क्वेश्चन एकदम सोपा होणार आहे. तुम्हाला लक्षात येईल आता जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. यामध्ये 5 टर्म्स वाला पण असतो, पण तसा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये नाहीये. राईट. त्यामुळे मी तो काही देत नाहीये. जर पाहिजे असेल कोणाला तर ठीक आहे, घ्या तुम्ही, काही फरक पडत नाही. 5 टर्म्स जर आला एखादा क्वेश्चन हुकून चुकून तुम्हाला नंतर कधी सॉल्व्ह करायची गरज पडली तर 5 टर्म्सचा सिक्वेन्स बघा असा असतो. इथं मी घेणार A मायनस 2D, त्यानंतर घेणार A मायनस D, नंतर असेल A, इथं असेल A प्लस D आणि इथं असेल A प्लस 2D. ओके. बघा यामध्ये पण डिफरन्स आहे ना, हा Dचा आहे. आता प्लस D करा, D मायनस 2D मायनस D, इथं पण प्लस D करा, हा D तर गायबच होईल. इथं पण प्लस D करा, हा D येईल. इथं पण प्लस D करा तर हा काय होईल 2D येईल. म्हणजे 3, 4 आणि 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स साठी तुम्ही हा सिक्वेन्स वापरू शकता.
एकदम सोप्या पद्धतीने तुमचे आन्सर्स येतील. आपण त्याचा आता प्रॅक्टिकल बघूयाच या क्वेश्चन मध्ये. बघा क्वेश्चन. In an AP, sum of three consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. Right? Three consecutive terms sum किती दिले 27 and their product is 504 504 है ना. तर थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला माहिती आहेत आपल्या एपी मधल्या कोणत्या आहेत. तर आपण काय लिहिणार थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स लेट. ऍक्च्युअली ते लेट आहे आपण कन्सिडर करतोय ना. लेट थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स बी. थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स बी कसं लिहिणार आपण थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सला ए मायनस डी, त्यानंतर असेल ए, त्यानंतर असेल ए प्लस डी है ना, ए प्लस डी. मग आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बघा. फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हटलंय या तिघांची सम किती आहे 27. मग काय करणार मी आता ए मायनस डी प्लस ए प्लस डी दॅट इज इक्वल्स टू 27. दिस इज अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. राईट, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. बघा आता डी आणि डी गायब. हा फायदा या पॅटर्नचा. ए ए ए किती येईल मग 3a and 3a is equals to 27. मग a is equals to काय येईल a is equals to 9. a ची व्हॅल्यू तर आम्हाला मिळाली. आता फक्त d फाइंड आउट करायचं आहे जे की आपण सेकंड कंडिशन यूज करून फाइंड आउट करू शकतो का बघूयात. काय सांगितलं सेकंड मध्ये and the product and their product is 504. म्हणजे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन इथं लिहा a मायनस डी a and then a प्लस डी या सर्वांचा प्रोडक्ट किती येतो 504. राईट, ए ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 9 आहे. इथं पुट करा 9 मायनस डी, इथं असेल 9, इकडे असेल 9 प्लस डी इज इक्वल्स टू 504. राईट, हा जो 9 आहे रिकामा बसलेला इथं त्याला द्या पाठवून राईट साईडला है ना. मग तो होईल डिवाइड आणि हा ए मायनस बी आणि ए प्लस बी काय होईल मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर. हा 9 डिवाइड मध्ये गेला काय होईल 9 5 जा 45, इथं राहिले 5 झाले 54, 9 6 चा. राईट, आता हा डी स्क्वेअर त्या साईडला गेला असं कन्सिडर करा आणि हा 9 स्क्वेअर म्हणजे 81. हा 81 मायनस 56 काय होईल मग 81 मायनस 56 विल बी 25 सर. म्हणजे डी इज इक्वल्स टू काय तो प्लस मायनस 5. डी ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली आणि ए ची व्हॅल्यू पण मिळाली. जर ए आणि डी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एपी पण फाइंड आउट करू शकता ना. किती सोपं आहे. आता बघा एपी फाइंड आउट करणं काहीच अवघड नाहीये. बघा आपल्या फर्स्ट थ्री टर्म्स काय होते मग ए मायनस डी है ना. पण आपल्याकडे दोन पॉसिबिलिटी डी चे दोन आन्सर आहे आपल्याकडे +5 आणि -5. मग मी काय करणार फॉर a इज इक्वल्स टू 9 अँड d इज इक्वल्स टू 5. पहिले मी d पॉझिटिव्ह घेतोय त्यानुसार आपण टर्म फाइंड आउट करू. आता काय येईल बघा मग a मायनस डी किती येईल 9 मायनस 5 म्हणजे किती येईल 4. a किती येईल 5. a प्लस डी किती येईल 9 प्लस 5 म्हणजे किती आलं 14. तर ह्या झाल्या आपल्या तीन टर्म्स. राईट, 4 5 अँड 14. करेक्ट. बट आपल्याकडं डी ची दुसरी पण व्हॅल्यू आहे ना. डी ची दुसरी व्हॅल्यू काय आपल्याकडं -5. मग त्याला पण तर कन्सिडर करावं लागेल. फॉर ए इज इक्वल्स टू 9 अँड डी इज इक्वल्स टू -5. जर मी याला कन्सिडर केलं तर माझ्या व्हॅल्यू काय येतील ए मायनस डी इज इक्वल्स टू 9 मायनस पण डी ची व्हॅल्यू पण मायनस म्हणजे काय येईल हा +14. त्यानंतर ए हा तर डायरेक्टच काय येईल 9 आणि ए प्लस डी काय येईल मग ए मायनस ऍक्च्युली हा प्लस आहे पण डी ची व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे हा 9 सॉरी हा 9. ओके, इथं बघा 9 हा येईल प्लस इथं मायनस आहे प्लस मायनस मायनस 9 मायनस 5 4. म्हणजे बघा इथं काय आले आपले आन्सर्स. आता आपले आन्सर्स आलेले आहेत हा आला 14, हा आला 9 आणि हा आला 4. एकच तर आहे ना सर 4 5 14. इथं 4 इथं चुकवलं मी 5 नाही ते 9 आहे. डी चीच व्हॅल्यू लिहिली मी. तर काय येईल 4 9 4 9 अँड 14. इथं पण काय सर 4 9 अँड 14 फक्त उलट झालेलं आहे. राईट, पण दोन्ही आन्सर सारखे आहेत. म्हणजे फायनली तुम्ही स्टेटमेंट कसं लिहिणार चला इकडे लिहू आपण स्टेटमेंट. सो देअरफॉर इथं तुम्ही क्लाउड मध्ये जे लिहिलं ते फायनल आन्सर आहे ना.
therefore required टर्म्स है ना, सम ऑफ 3 कॉन्जिक्यूटिव टर्म्स है ना, रिक्वायर्ड टर्म्स आर काय असतील 4 9 14 और 14 9 and 4 राईट. कोणतंही घ्या, तिन्ही टर्म सेमच आहेत, फक्त सिक्वेन्स उलटा झालेला आहे. ते एकच आहे, हे असू शकतं किंवा हे असू शकतं. तर हे झालं आपलं याचं आन्सर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स वाल्या क्वेश्चनचं. क्लिअर आहे सर्वांना. चला आता 4 वाला पण एक क्वेश्चन बघूया. 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आल्या तर कसं करायचं सर. बघा आता क्वेश्चन, फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी whose sum is 12 and sum of their third and fourth term is 14. बघा आता 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत ना, त्याचा सिक्वेन्स मी तुम्हाला काय सांगितलं होता, a मायनस 3d प्लस a मायनस d प्लस a प्लस d आणि इकडे काय असेल मग a प्लस 3d. हा झाला 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा सिक्वेन्स आणि त्यांची मी ऍडिशन केलेली आहे. इज इक्वल्स टू किती ऍडिशन, सम इज गिवन विच इज 12, इथल्या 12. आता बघा कॅन्सल काय करणार आहे, मायनस 3d प्लस 3d मायनस d प्लस d कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे आलेले 4a आणि 4a इज इक्वल्स टू 12 राईट. 4a इज इक्वल्स टू 12. सो a इज इक्वल्स टू किती येईल मग, a इज इक्वल्स टू 3. a ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली राईट. बरं सर मग आता कसं, पुढे काय दिलं आपल्याला, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड अँड फोर्थ टर्मची सम करायची आपल्याला आणि ती किती आहे 14 आहे. पण थर्ड टर्म कोणती, ही फर्स्ट सेकंड थर्ड, थर्ड अँड फोर्थ. म्हणजे मी काय लिहितो, a प्लस डी अँड a प्लस 3d इज इक्वल्स टू किती दिलं 14. ओके सर, मग हे किती दिलेला, a ची व्हॅल्यू तर आपल्याकडे आलेली बरोबर ना. तरी एकदा काय करू, a 2a प्लस 4d इज इक्वल्स टू 14. a ची व्हॅल्यू 3 म्हणजे काय होईल 2 इंटू 3 प्लस 4d इज इक्वल्स टू 14. हा झाला 6. 6 प्लस 4d इज इक्वल्स टू 14. ओके सर, म्हणजे 4d इज इक्वल्स टू काय येईल 14 minus 6 is 8. So d is equals to 8/4 is 2. तर a ची व्हॅल्यू पण मिळाली आणि d ची व्हॅल्यू पण एकदम इझिली मिळालेली आहे आपल्याला. आता याच क्वेश्चनला तुम्ही जर a हा सिक्वेन्स नसता घेतला ना, तुमच्या 2 इक्वेशन्स बनल्या असत्या. त्या 2 इक्वेशन तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलनी सॉल्व्ह करावं लागल्या असत्या. ते थोडंसं अवघड झालं असतं हा जर पॅटर्न यूज नसता केला आणि हा जर केला असता तर. बघा तुमच्या बुकमध्ये हाच दिलेला आहे, तुम्ही हा पण करू शकता. बट त्यामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला अगोदरच सांगतो, वाटल्यास तुम्ही नंतर सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मिळतील. हा पॅटर्न वेगळा आहे, हा वेगळा आहे राईट. आन्सर याने पण सेमच येणार आहे, म्हणजे जे आन्सर याने येणार आहे ना तेच आन्सर याने पण येणार आहे. आता काही मुलं म्हणतील सर तिथं आमचं ए आणि डी डिफरंट येतं. बाळा ए आणि डी डिफरंट येणारच, कारण तुझा पॅटर्न वेगळा आहे. फायनल आन्सर म्हणतो मी, फायनल आन्सर जे येणार आहे ना, तुमच्या ज्या टर्म्स आहेत त्या सेमच येणार दोघांनी पण. तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करून बघा ठीक आहे. आणि असं सॉल्व्ह केल्याने तुमचा कोणीच मार्क्स कट करू शकत नाही, बिलकुल 1 मार्क पण कटणार नाही तुमचा. तुम्ही असंही करू शकता तसंही करू शकता, पण हे सोपं आहे, शेवटी तुमची चॉईस ठीक आहे. चला आता बघा आपल्याला ए आणि डी मिळालेला आहे. मग आता टर्म्स कशा फाइंड आउट करायच्या सर, सोपे बघा. आपल्या या टर्म्स बघा, इकडे नका बघू सध्या, आपण या मेथडनी करतोय. a minus 3d, so therefore a minus 3d, a किती 3 minus 3d म्हणजे किती येणार 3 minus 6 is equals to -3. सेकंड टर्म आपली काय a minus d आहे सर. सो a म्हणजे काय, a म्हणजे 3, हा मायनस d किती 2 म्हणजे किती येणार 1. अच्छा नेक्स्ट टर्म काय a प्लस डी सर, म्हणजे 3 प्लस 2 म्हणजेच 5. आणि त्यानंतरची टर्म काय a प्लस 3d सर, म्हणजे 3 प्लस 3 इंटू 2 म्हणजे 3 प्लस 6 इक्वल्स टू 9 राईट. म्हणजे आपले आन्सर काय आले बघा ना. आता आपल्या टर्म्स काय आल्या -3 1 5 9. सो देअरफॉर required terms are कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत रिक्वायर्ड आपल्या. फायनल आन्सर -3 1 5 and 9. दिस इज आवर आन्सर राईट. तर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स वाले क्वेश्चन पण तुम्ही असे करू शकता राईट. चला
चला तर फटाफट आपण आता पुढचे क्वेश्चन्स बघूया. तर पुढचा क्वेश्चन बघा काय. ओ ऍप्लिकेशन ऑफ एपी राईट. आतापर्यंत आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जे काही स्टडी केलं ना त्याच्यावर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स कसे विचारतात एक्झाममध्ये ते आपल्याला बघायचे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे बाबूभाई borrows ₹4,000 and agrees to repay with a total interest of ₹500 in 10 installments. बाबूभाई त्यांनी एक जणाकडून सावकाराकडून ₹4,000 म्हणजे ₹4,000 लोन घेतलं होतं राईट. असेल घरी काय काम लग्न वगैरे असेल राईट. तर त्यांनी 4,000 एका सावकाराकडून घेतले आणि त्याला असं सांगितलं की बाबा मी तुला 10 इन्स्टॉलमेंटमध्ये वापस करेल. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही 500ची असेल राईट. विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 500. इंटरेस्ट आहे इन्स्टॉलमेंट नाही. इंटरेस्ट 500 देऊन तुला मी 10 इन्स्टॉलमेंटमध्ये ही जी 4,000ची अमाऊंट आहे ही वापस करेल असं बाबूभाईने त्या सावकाराला सांगितलं. बरं पुढे इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. जी काही पहिली इन्स्टॉलमेंट असेल जी काही असेल त्यानंतरच्या जे इन्स्टॉलमेंट असतील ना 10 कमी असतील. फॉर एक्झाम्पल पहिली इन्स्टॉलमेंट आहे 500ची एक्झाम्पल आहे. त्यानंतरची इन्स्टॉलमेंट किती असेल 490ची असेल. मग नंतरची 480 असं करत 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 तो त्याचे 10 इन्स्टॉलमेंटमध्ये अमाऊंट जी आहे ती कंप्लीट करणार आहे. मग काय विचारलं आपल्याला व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. तर फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काय असेल. तर बघा थोडंसं लक्ष द्या या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलेले हे आपण अगोदर व्यवस्थित लिहून घेऊया. सर्वात पहिले बघा हे जे 4,000 आहे ना यांना तो 10 इन्स्टॉलमेंटमध्ये वापस करणार आहे राईट. आणि हे ज्या 10 इन्स्टॉलमेंट्स आहेत त्या 10 इन्स्टॉलमेंट्स मिळून जी टोटल अमाऊंट बनणार आहे ती किती आहे 4,000 प्लस 500 इंटरेस्ट आहे ना. समजते बघा 4,000 घेतले होते ते 500 इंटरेस्ट पण देणार आहे म्हणजे टोटल अमाऊंट किती देणार आहे वापस 4,500. म्हणजे या 10 इन्स्टॉलमेंट जर ऍड केल्या आपण तर त्याची अमाऊंट किती बनणार आहे 4,500. याचा अर्थ काय होतं मग की इथे सर्व अमाऊंटची सम 4,500 आहे राईट. म्हणजे एस एन माहीत झालं आपल्याला. एस एन किती 4,500. तर लिहू शकतो ना मी एस एन इज इक्वल्स टू 4,500. एस एन काय एस एन म्हणण्यापेक्षा S10 म्हणून आपण कारण 10 इन्स्टॉलमेंट्स आहेत. तर S10 इज इक्वल्स टू 4,500 एवढं तर आम्हाला समजलं. आणखी काय काय माहिती आपल्याला एन माहिती आपल्याला ऑब्विसली एन इज इक्वल्स टू 10 आहे राईट. ओके सर आणखी इच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन द प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय 10. म्हणजे प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही प्रिव्हियस इन्स्टॉलमेंटपेक्षा 10 कमी आहे. म्हणजे डिफरन्स पण माहिती आपल्याला 10 डिफरन्स आहे बट कमी आहे. म्हणजे कमी 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 होत जाते म्हणजे डिक्रीजिंग एपी आहे. एपी जर डिक्रीजिंग असेल तर डिफरन्स हा निगेटिव्ह असतो लक्षात ठेवा राईट. सो डिफरन्स इथं असेल -10. हे चुकलं नाही पाहिजे. आता डिफरन्स जेव्हा निगेटिव्ह असतो ना तेव्हा व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आणखी काही माहिती का सर. काहीच माहित नाही सर आणखी. आता ठीक आहे कसं करायचं मग व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट विचारलंय. डिफरन्स माहिती आहे फर्स्ट टर्म माहिती आहे का फर्स्ट टर्म पण नाही माहिती आपल्याला. मग कसं करणार आता कोणता फॉर्म्युला वापरायचा एस एनचा वापरायचा एस एन. ठीक आहे करून बघूया एस एनचा फॉर्म्युला वापरून बघूया. बघा आपल्याला एस एनचा फॉर्म्युला माहिती आहे. एस एनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे एस एन इज इक्वल्स टू इथं लिहितो मी वी नो दॅट एस एन इज इक्वल्स टू कोणता पण एस एनचा डी माहिती आहे ना म्हणजे पहिला वाला फॉर्म्युला कोणता n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी करेक्ट ना. चला एस एन तर माहिती आहे ना सर आपल्याला. एस एन माहिती आहे नाही एस एन हा S10 एन ची व्हॅल्यू 10 आहे तर S10 लिहितो मी आता सध्या. हा झाला मग 10/2 2a आपल्याला माहित नाही n आपल्याला माहिती आहे आणि डी मायनस आहे तर ब्रॅकेट घ्या. इथं चुकतं बऱ्याच जणांचं डी ला ते ब्रॅकेट घेतच नाहीत म्हणून आन्सर चुकतं. बघा S10 माहिती आहे ना सर 4,500. 10/2 म्हणजे काय 5. हा असेल 2a हा असेल 9 इथं असेल -10 9 - 10. ठीक आहे बघा आता पुढे काय होईल. हा होईल 4,500 डिवायडेड बाय 5 करा बरं 5 9 इकडे डिवाइड होईल ना म्हणजे काय होईल 900 इज इक्वल्स टू 2a - 90 राईट.
2a मायनस 90 सर 90 ला बोलवा इकडं म्हणजे काय होईल 990 900 प्लस 90 काय होईल 990 अँड इज इक्वल्स टू 2a म्हणजे a इज इक्वल्स टू किती 990 डिवाइडेड बाय 2 किती 990 डिवाइडेड बाय 2 विल बी 4 2 4 जा 8 ठीक आहे इथं 1 झाले 19 2 9 जा 18 1 2 5 जा म्हणजे 495 आणि ए म्हणजे काय फर्स्ट इन्स्टॉलमेंट फर्स्ट टर्म ऑफ द एपी सो आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट आता मिळालेली आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळाली पण आपल्याला लास्ट फाइंड आउट करायचे ना फाइंड द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट तर लास्ट कशी फाइंड आउट करणार कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला इथं कोणता करणार टी एन चा करू का हा 10 इन्स्टॉलमेंट आहे ना सो आपण टी एन चा फॉर्म्युला यूज करूया टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी तर T10 घ्या T10 कारण लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 10th इन्स्टॉलमेंट आहे A इज 495 सर प्लस दिस इज 10 minus 1 into D is minus 10 so this is equals to 495 सर म्हणजे हा किती 9 into minus 10 minus 90 so this will be equals to 405 बरोबर ना येस 405 तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेली आहे सो देअरफॉर इथं लिहितो मी T10 इज इक्वल्स टू 405 पण आपल्याला T10 कोणीच विचारलेलं नाहीये आणि ए पण कोणीच विचारलेलं नाहीये लँग्वेज बघा काय फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट त्याच वर्ड्स मध्ये आपल्याला आन्सर लिहायला पाहिजे आन्सर लिहितो मी तर सो देअरफॉर क्लाउड घेऊ आपण क्लाउड फायनल आन्सर आहे ना हा सो देअरफॉर first and last installment is rupees 495 and rupees 405 with respectively ठीक है रिस्पेक्टिवली 495 अँड 405 या दोन अमाऊंट असतील बाबूभाई या अशा इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिले इन्स्टॉलमेंट 495 आणि शेवटचा 405 मध्ये त्यांना त्या सावकाराला पैसे वापस करणार आहेत आणि कर्जमुक्त होणार आहेत ठीक आहे चला तर पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन आपल्यासाठी एकदम हॉट क्वेश्चन आहे हा है ना एकदम हॉट क्वेश्चन आहे हॉट्स मधला क्वेश्चन आहे If the sum of first p terms of an AP is equal to the sum of first q terms अर्ध्या जणांना हे समजतच नाही नेमकं म्हणायचं काय या क्वेश्चनला है ना बघा सम ऑफ पी टर्म्स फर्स्ट पी टर्म्स इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स देन शो दॅट द सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0 याला आपण एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहे आज टेन्शन घेऊ नका बघा त्यांचं म्हणायचं काय मी एकदम त्याला ब्रेक करू आपण एकदम तोडून फोडून टाकणार आहे आज sum of first p terms is equal to sum of first q terms sum of first p terms is equals to sum of first q terms हे असं म्हणायचं फक्त त्याला एवढंच होतं त्याला एवढं मोठं लिहिलं होतं त्यांनी ठीक आहे sum of first p terms is equals to sum of first q terms हे दिले आपल्याला इक्वेशन आणि पुढे काय विचारलं त्यांनी बघा आता हे गिवन आहे इथं लिहितो मी हे गिवन आणि टू फाइंड काय ते पण लिहितो मी म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येईल टू फाइंड आहे सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स नाही टू फाइंड नाही टू प्रूव्ह आहे टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स इज इक्वल्स टू 0 हे प्रूव्ह करून दाखवायचे करू शकतो आपण काय अवघड नाही एकदम सोपं आहे बघा एकच मिनिट थांबा टू प्रूव्ह एस पी प्लस क्यू इज इक्वल्स टू 0 हे गिवन आहे आणि हे प्रूव्ह करायचंय एकदम सिंपल स्टेप्स मध्ये आपण बघूया आज यानंतर या क्वेश्चनची भीती तुम्हाला कधीच वाटणार नाही फक्त शेवटपर्यंत बघा आता क्वेश्चन बघा घेऊया इथं एस पी एस एन चा फॉर्म्युला काय असतो बरं एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी एस एन आहे nth टर्म आहे म्हणजे एन टर्मचा सम आहे म्हणून एन एन वापरतो आपण पी टर्मचा सम असेल तर आपण पी पी वापरणार म्हणजे काय लिहिणार मी आता
एनच्या ठिकाणी फक्त पी टाका, बाकी काहीच चेंज करायचा नाही. सो असेल 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. तसंच क्यू टर्म जर असतील तर क्यू बाय 2 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. समजलं ना? एकदम सोपं आहे ना? बघा, एन टर्मसाठी आपण असं लिहितो ना, तर पी टर्मसाठी फक्त एनच्या ठिकाणी पी पी टाका, क्यू टर्मसाठी क्यू एनच्या ठिकाणी फक्त क्यू क्यू टाका, वेगळं काहीच नाही करायचं. राईट? आता बघा, दोन्ही साईडचा हा जो 2 2 दिसतोय ना तुम्हाला, हा करा गायब. डिवाइडच होणार ना, असं पण इक्वल टू आहे ना, तर डिवाइड होणार. आता थोडं लक्ष द्या, मी काय करतोय. या पी ला पाठवा बरं मध्ये, म्हणजे होईल 2AP. या पी ला घ्या इथं, म्हणजे काय होईल पी, आणि याला करा मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल PD मायनस डी. हा डी मध्ये गेला बरं, हा क्यू इथं घ्या, 2AQ प्लस हे क्यू आहे, क्यू. या क्यूला इथं आणून ठेवा सध्या फक्त, म्हणजे काय होईल QD मायनस डी. राईट? ओके बॉस. आता हा असेल 2AP, पुन्हा एकदा मल्टिप्लाय करा, पी ला मध्ये घाला, म्हणजे काय होईल पी स्क्वेअर डी मायनस PD इज इक्वल्स टू 2AQ प्लस क्यू स्क्वेअर डी मायनस QD. इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा, आपल्याला राईट साईडला तर असं पण झिरोच पाहिजे का नाही बरं? पाहिजे ना. या सर्वांना मी लेफ्ट साईडला घेतो मग आता. ठीक आहे, राईट साईडला मला 0 पाहिजे. सर्वांना बोलवा लेफ्ट साईडला. आले का? बघा, आता लेफ्ट साईडला घेतला आपण त्यांना, तर लेफ्ट साईडला घेतल्यानंतर काय होईल बघा. आता हा 2AP आहे ना, याच्यासारखा कोण दिसतोय बरं तिकडं? तर जेव्हा हे एका साईडला येतील ना, तेव्हा आपल्या आपल्या लोकांजवळच जातील ना. मग याच्यासारखा हा आहे, हा जाईल याच्यासोबत. राईट? म्हणजे काय होईल 2AP. मी थोडंसं कॉमन पण घेऊ का इथं, एक स्टेप कमी करतो. 2AP 2AQ, तर 2A कॉमन घेतो ना, म्हणजे काय होईल पी आणि हा मायनस क्यू. समजलं इथपर्यंत सर्वांना? आता बघा, याच्यासारखा हा आहे, तर हा इकडे येईल ना, तर डी कॉमन असेल, पण पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर असेल, बरोबर ना? बघा, डी कॉमन असेल आणि इथं असेल पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. काही प्रॉब्लेम नाही ना? हा. आता बघा, हा मायनस PD, हा मायनस QD, तर हा प्लस होईल इकडे ना, प्लस होईल, प्लस होईल. व्यवस्थित लक्ष द्या, प्लस होईल. ओके, तर यातला पण डी मी कॉमन घेतो, डी मी कॉमन घेतो. पण यार प्रॉब्लेम असा येत आता की हा मायनस पी राहील आणि हा प्लस क्यू राहील, म्हणजे मी कॉमन घेतल्याला असं होईल मायनस पी प्लस क्यू. पण सगळीकडे जर पी मायनस क्यू आहे, त्याला पण आपण काहीतरी सोल्युशन त्याच्यावर बघूया. बघा, आता यामधून ना मी इथं पण मायनसच कॉमन घेतो. मग का मायनस कॉमन घ्यायचं मला समजलं तुम्हाला? हां, मी सांगतो तुम्हाला का कॉमन घ्यायचंय. हे बघा, हा जर मायनस, चला ठीक आहे, सध्या आपण याला कन्फ्यूज नका होऊ, मी याला एका स्टेपला वाढवतो, वाटल्यास काही फरक पडत नाही. हा प्लस डीच घेतला मी, तर हा मायनस पी आहे आणि हा प्लस क्यू आहे. राईट? मायनस पी आणि प्लस क्यू, आणि राईट साईडला आहे 0. इथपर्यंत क्लिअर आहे? बघा, आता काय करायचं आपल्याला. पी मायनस क्यू, इथं पी मायनस क्यू, पण इथं यार उलट झालंय. हा मायनस आहे ना, इकडं पाहिजे होता है ना, हा प्लस इकडं. मग साईन्स इंटरचेंज करण्यासाठी आपण काय करतो, मायनस साईन कॉमन घेतो. हे तर तुम्ही ऐकलेलं असेल है ना. साईन जर आपल्याला चेंज करायचे असतील तर मायनस साईन कॉमन घ्या. मग तेच आपण इथं घेणार आहे. तर आपण पुढच्या स्टेपमध्ये आता लिहू याला. बघा काय होईल मग. हा 2A पी मायनस क्यू, हा डी असेल. इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल ना, म्हणजे काय होईल पी मायनस क्यू आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू. अरे हा, इथं आपल्याला काय करायचं होतं, मायनस साईन कॉमन घ्यायचा. का बरं घ्यायचा? कारण यांचे साईन मला इंटरचेंज करायचे आहेत. मग काय होईल, हा डी मायनस घेतला ना मी आता, म्हणजे काय होईल पी मायनस क्यू इज इक्वल्स टू 0. करेक्ट? आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, तर याच्याकडे पण पी मायनस क्यू आहे, याच्याकडे पण आहे, याच्याकडे पण आहे. सर्वांचाच पी मायनस क्यू काय करा, कॉमन घ्या, द्या पाडून तिकडे 0 कडे, म्हणजे तो सर्वांनाच 0 करून टाकेल. ठीक आहे? त्यालाच आपण स्टँडर्ड भाषेत काय म्हणतो, डिवाइड थ्रू आउट बाय पी मायनस क्यू, थ्रू आउट बाय पी मायनस क्यू. म्हणजे हीच स्टेप आता वरची काय बनेल बघा. पी मायनस क्यू गायब झाला सर्वांचा. 2A प्लस हा एक पी मायनस क्यू गेला, म्हणजे पी प्लस क्यू उरलेला आहे.
इथं मायनस डी उरलेले फक्त इज इक्वल टू 0. आता व्यवस्थित लक्ष द्या, हा 2a प्लस डी तर इथं पण आहे, इथं पण आहे, मग डी कॉमन. मग काय उरतो आता यांच्याकडं, पी प्लस क्यू, आणि इथं तर काहीच नाहीये, म्हणजे -1 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1 क्लिअर. इक्वेशन नंबर 1, किंवा एक काम करा, ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 द्या. आता बघा काय करतोय, जे प्रूव्ह करायचं आपल्याला त्याचा LHS घेतो आता, राईट. इथं लिहा LHS. LHS इज इक्वल्स टू एस पी प्लस क्यू. आता जसा आपण SP चा फॉर्म्युला लिहिला ना, SQ चा लिहिला ना, तसा SP प्लस क्यू चा काय येईल, एनच्या ठिकाणी फक्त P प्लस क्यू टाकायचं, तुम्हाला वेगळं काहीच नाही करायचं. जिथं N दिसेल तिथे P प्लस क्यू जाईल. 2a प्लस P प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. समजलं ना. आता बघा, हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. क्लिअर इथपर्यंत. हा फॉर्म्युला समजला ना, फक्त एनच्या ठिकाणी मी काय केलं, P प्लस क्यू. आता इक्वेशन नंबर 1 बघा बरं एकदा, थोडंसं व्यवस्थित बघा. इक्वेशन नंबर 1, 2a प्लस P प्लस 1 मायनस P प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. हा इंटू डी इकडं लिहा किंवा इकडे लिहा सारखंच आहे ना. तर याची व्हॅल्यू काय येते, 0. म्हणजे याच्यासारखं दिसतंय ते. हा यार, हे तर सेमच दिसतंय बघा. हा डी इथं किंवा इथं काही फरक पडत नाही, मल्टिप्लिकेशनच आहे ते. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 आहे. या ब्रॅकेटची व्हॅल्यू जर 0 असेल तर पुढच्या स्टेपला मी याला असं लिहू शकतो ना. मग बघा, सो दॅट इज इक्वल्स टू P प्लस क्यू बाय 2 इंटू 0. म्हणजे आन्सर काय येईल, बडा 0. मल्टिप्लिकेशन आहे 0 सोबत, आन्सर 0च येणार आहे, राईट. इथं काय लिहिणार मग, फ्रॉम 1 मध्ये ऑलरेडी आहे बघा. याची व्हॅल्यू काय 0 आहे, आणि म्हणून हे सर्वच 0. म्हणजे SP प्लस क्यू काय आला, 0. अँड हेन्स प्रूव्ड. झालं ना प्रूव्ह. सोपं आहे ना. येस. ज्यांना नाही समजलं त्यांनी पुन्हा एकदा बघायचंय. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, याला व्यवस्थित करून ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. चला आता बघूया आपण एक ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी पण एक्झाम मध्ये येतात, एकदम सोपी ऍक्टिव्हिटी आहे बघा. काय दिलं ऍक्टिव्हिटी मध्ये, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 40 विच आर डिव्हिजिबल बाय 4. 1 पासून 40 पर्यंत जे नंबर्स आहेत त्या नंबर्स मधल्या, त्या नंबर्सला ज्यांना 4 ने डिवाइड होतो त्या सर्वांची सम आपल्याला फाइंड आउट करायची फ्रॉम 1 to 40. या नंबर्स मधल्या 4 ने डिवाइड होणाऱ्या नंबरची सर्वांची सम फाइंड आउट करायची. बघा, फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल 4 आर 4 8 असं 136 पर्यंत असणार आहे. मग हाऊ मेनी नंबर्स, त्याच्यामध्ये किती, हे टोटल किती नंबर्स आहेत, टोटल किती नंबर्स आहेत नाही माहित सर आम्हाला. मग फाइंड आउट करा ना, तेच तर करायचं तुम्हाला. आता ए इज इक्वल टू काय असेल 4. डी किती आहे मग 4च असणार. TN पण माहिती आहे ना 136. येस सर माहिती आहे सर, मग करा ना आता. सो TN चा फॉर्म्युला वापरा, A प्लस n मायनस 1 इंटू डी. तर हा 136 A4. n तर माहित नाही, तेच तर फाइंड आउट करायचं आहे, आणि 4 आहे ना. म्हणजे दॅट इज इक्वल टू 4 प्लस हा 4 मल्टिप्लाय होईल 4n मायनस 4, तर हे इकडंच कॅन्सल. म्हणजे 136 इज इक्वल टू 4n. म्हणजे n इज इक्वल टू काय 136 डिवायडेड बाय 4. 4 3 जा 12 सर, कॅरी 1 4. ओ हो 34. तर n ची व्हॅल्यू काय आली आपली 34. आणि हेच सर्व आपल्याला इथं लिहायचं. आता n ची व्हॅल्यू 34, A होता 4, D पण होता 4. हे बघा, हा फॉर्म्युला वापरला, इथं A4 D4, n आला मग 34. SN फाइंड आउट करायचं आपल्याला. आता आपल्याला 34 टर्म्स आहेत ना, n 34 आहे, म्हणजे SN चा फॉर्म्युला वापरून 34 टर्मची आपल्याला सम फाइंड आउट करायची. इथं लिहा ना मग 34, इथं लिहा मग 34. 2a, हा 2a, A2 2a एकच येते. तर काय होईल मग, थोडीशी जागा कमी, आपण ऍडजस्टमेंट करूया. हाच फॉर्म्युला वापरायचा सांगितलं ना. इथं आपण फर्स्ट आणि लास्ट टर्म पण वापरू शकलो असतो, पण ठीक आहे आता जाऊ द्या. तसे त्यांना काय करणार आपण कशाने काढणं, आपल्याला फक्त आन्सर लिहायचं नाही इथं. ठीक आहे जाऊ द्या. 2a प्लस n मायनस 1 म्हणजे 34 मायनस 1 इंटू डी इज 4 है ना. याचा आन्सर किती येईल आता बघू आपण, किती याला सॉल्व करू. ठीक आहे,
याला सॉल्व करू आपण. 34/2 काय तो 17 इन ब्रॅकेट 8 प्लस 33 इंटू 4 33 इंटू 4 दॅट इज इक्वल्स टू 17. किती लिहिता हा 8 प्लस 4 3 are 12 4 3 are 12 and 1 13 so this is 17 this is 140. okay sir 0 as it is 17 4 are 68 6 राहिले 17 1 are 17 17 and 6 23. so final answer या डब्यामध्ये भरायचं होतं तुम्हाला. final answer 2380. so sum of numbers from 1 to 140 which are divisible by 4 is 2 3 8 आणि 0 and that's it. हे झालं आपलं ऍक्टिव्हिटी क्वेश्चन राईट. हे सर्व तुम्ही रफ मध्ये केलं तरी चालेल. इथं जे बॉक्सेस दिसत आहे तुम्हाला त्या बॉक्सेसमध्ये रिक्वायर्ड व्हॅल्यू फक्त तुम्हाला इकडून सॉल्व्ह करून तिथं पुट करायची. ठीक आहे. मी ऍक्टिव्हिटी क्वेश्चनचे रूल सांगितले तुम्हाला ऑलरेडी पहिल्या टॉपिकमध्ये पण. हे सर्व तुम्हाला पेपरमध्ये लिहायचंय फक्त बॉक्सेस ड्रॉ नाही करायचे. तेवढ्याच व्हॅल्यू नाही लिहायच्या फक्त. हे सर्व पेपरमध्ये दिसलं पाहिजे. तिथं बॉक्सेस पण बनवा आणि त्यामध्ये व्हॅल्यू पण टाकायचे तुम्हाला. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला तर हे होतं आपलं दी एंड ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके. या टॉपिक नंतर म्हणजे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला डीपीपी मिळेल. त्या डीपीपी सॉल्व्ह करा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं व्हिडिओ सोल्युशन पण मिळेल. पण ते सर्व ॲपमध्ये मिळेल. PWचं ॲप आहे प्ले स्टोअरवर. तिथे जा त्याला इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये आणि त्या ॲपमध्ये तुमच्या बॅचमध्ये जा अभिमन्यू महाराष्ट्र. तिथे तुम्हाला सर्व हे लेक्चर पण तिथे दिसेल. यूट्यूबवर पण दिसेल पण तिकडे पण दिसेल. पण डीपीपी सोल्युशन हे कंपल्सरी तुम्हाला ॲपवरच दिसेल. नोट्स ह्या ज्या नोट्स आहेत लेक्चरमधल्या या पण ॲपवरच दिसतील. आता हे व्हिडिओ जे आपलं डीपीपी आहे त्याचं व्हिडिओ सोल्युशन मिळेल तुम्हाला. एक्सप्लेन केलेलं आहे की क्वेश्चन तो पण ॲपवरच मिळेल. तर बघत राहा PW महाराष्ट्र अँड जय महाराष्ट्र.